नमस्कार. डिवाइन फ्रेग्रन्स टॅरोमध्ये तुमचं स्वागत आहे. आज खऱ्या अर्थाने आपली एक क्लासेस चालू होत आहेत, कारण आपण मेजर अर्कानामधलं पहिलं कार्ड जे फूल आहे ते आज डिस्कस करणार आहोत. गेल्यावेळी तुम्हाला मी फूलची स्टोरी सांगितली की फूलला कसे आयुष्यामध्ये एक मोठे मोठे प्रसंग फेस करावे लागतात, लाईक टॉवर्स लाईक एक सिच्युएशन्स त्याच्या आयुष्यामध्ये येतात आणि सगळं काही विस्कळीत करून टाकतात आणि पूर्ण आरपार बदलून जातो. तो एक प्रकारे त्याचं ट्रान्सफॉर्मेशन होतं. आयुष्यामध्ये कधी गेलेल्या नसतील अशा घटना अशा गोष्टी तो करतो ज्या त्याने अवॉइड केलेल्या असतात. अशा गोष्टी तो करतो. एक मन सरेंडर करतो आयुष्याला. त्या प्रवासामध्ये त्याचं मन खूप दुःखी होतं. तो आरपार बदलून जातो. एक प्युअरिटी त्याच्यामध्ये येते आणि त्याला कळतं की आपलं एक जीवनाचं उद्दिष्ट काय आहे. आपल्या सोलने हे शरीर का धारण केलं आहे हे त्याला कळून चुकतं आणि मग त्यामध्ये पूर्ण एखाद्या लहान बाळासारखी प्युअरिटी येते. आरपार बदलून जातो तो. आणि मग त्याचा एक इथे कुठेतरी एंजलिक हस्तक्षेप होतो. एक परमेश्वराचा हस्तक्षेप होतो. त्याला एक प्रकारे नवीन जन्म मिळाल्याप्रमाणे त्याचा प्रवास सुरू होतो. आणि मग हे शेवटचं द वर्ल्डचं काळ असं दाखवतो की तो सगळ्या गोष्टीतून मुक्त होतो. त्याच्या पास्ट बिलीफ सिस्टीममधून तो मुक्त होतो. त्याच्या सगळ्या दुःखांमधून तो मुक्त होतो. कारण त्याने एक जे पॅटर्न असतं त्याच्या आयुष्याचं ते कुठेतरी थांबवलेलं असतं त्याने. म्हणजे प्रत्येकाचं आयुष्य एका पॅटर्नमध्ये असतं. त्याच गोष्टी ज्याचं एस्पेशली ज्यांचं आयुष्य जे कार्मिक जास्त असतं ना, ज्यांना बरीच कर्म फेडायचे, प्रारब्ध फेडायचं, त्यांचं आयुष्य थोडंसं कार्मिक असतं आणि त्यांच्या आयुष्यात एक ठराविक घटना एका पॅटर्नमध्ये घडत असतात. म्हणजे ह्या टॉवर लाईक सिच्युएशन्स त्यांच्या आयुष्यामध्ये कालांतराने टप्प्याटप्प्याने येतच राहतात. त्यातून जोपर्यंत ते बोध घेत नाहीत, जोपर्यंत ते आत्मार बदलत नाही, त्यांचं ट्रान्सफॉर्मेशन होत नाहीत, तोपर्यंत ते पॅटर्न्स असेच रिपीट होत राहतात. आपल्याला ते जाणून घ्यायचं असतात की असं का होतं आहे. हे अशाच प्रकारच्या भोग आपल्याला का भोगावे लागतात, का अशाच घटना आपल्या आयुष्यात घडतात. कदाचित काही बाबतीमध्ये आपण एखाद्या सिच्युएशनमध्ये फक्त अस्तित्व असतं आपलं, पण खूप काही बदलून जातं. एक अगदी जीवनाची घडी बदलून जाते. सो ते पॅटर्न्स कुठेतरी थांबवणं गरजेचं आहे. म्हणून ते आपल्या सोलचं एक काय उद्दिष्ट आहे, त्याला शरीर का मिळालं आहे आणि आपल्याला ह्या जीवनामध्ये काय करायचं आहे हे जोपर्यंत कळत नाही ना, तोपर्यंत ही कंडिशन येत नाही. हे पूर्ण कम्प्लिशनचं कार्ड आहे. म्हणजे मुक्त झालं आता सोल. आता हे सोल त्या व्यक्तीला ती इतकी आरपार बदलून गेली आहे, त्यामध्ये इतकी प्युअरिटी आलेली आहे, जशी एखाद्या नवजात बाळामध्ये जशी असते तशी प्युअरिटी आलेली आहे आता आणि इथून त्या सोलचा स्पिरिच्युअलिटीकडे प्रवास सुरू होतो. कारण या सगळ्यातून तो मुक्त होतो. पास्ट लाईफ बिलीफ सिस्टीम्स किंवा ह्या सगळ्या भौतिक जगातून तो मुक्त होतो आणि मग त्याचा स्पिरिच्युअलिटीकडे प्रवास सुरू होतो. सो सुरुवातीला आपण एक कार्ड डिस्कस केलं फूलचं. तेव्हा आपण काय विचार केला या फूलचा, की हे एक बाळ आहे, हे एक सोल आहे की त्याने एक शरीर धारण केलं आहे. मग त्याचं कॉन्शियस सबकॉन्शियस माइंड, त्याची ओळख होते, आईवडिलांची ओळख होते, गुरूंची ओळख होते. सो जेव्हा हे कार्ड आपण पहिल्यांदा रीड करतो त्यावेळी आपण असा विचार करतो की ते एक छोटं बाळ आहे किंवा एक लहान मूल आहे किंवा एक शरीर आहे जे सोलने धारण केलेलं आहे. आणि जेव्हा हे लास्ट कम्प्लिशनचं कार्ड असतं ना, हे कार्ड इथेही बसतं, इथेही ॲडजस्ट होऊ शकतं. म्हणजे पूर्वीच्या काळी जेव्हा ह्या टॅरोच्या सिस्टीम बनत गेल्या त्यावेळी ह्या फूलला एक पर्टिक्युलर पोझिशन होती. काही जणांनी त्याला सुरुवातीला त्याची पोझिशन ही सुरुवातीला असली पाहिजे असं काहींचं म्हणणं होतं. काहींचं म्हणणं हे होतं की त्याची पोझिशन ही शेवटी असायला हवी, कारण आता हे सोल मुक्त झालं आहे सगळ्या बंधनातून. आता त्याचा स्पिरिच्युअलिटीकडे प्रवास झाला आहे. त्यामुळे त्याचा या कार्डचा अर्थ तसा होतो की आता
तो स्पिरिच्युअलिटीकडे वळला आहे, त्याच्यामध्ये एवढी प्युरिटी आलेली आहे असं. सो तसं बघितलं तर दोन्ही अर्थ सेमच आहे. म्हणून ह्या कार्डला ना 0 नंबर आहे, याला कुठलाही नंबर नाही आहे. कारण 0 हा नंबर जेव्हा इतर कुठल्याही नंबरच्या पुढे आपण लावतो तेव्हा त्याची किंमत वाढते. त्यामुळे या कार्डची पोटेन्शियल इतकी आहे, ह्या कार्डची एक पॉझिटिव्हिटी म्हणा किंवा एक हे इतकं पॉवरफुल कार्ड आहे की ते कुठल्याही कार्डसोबत असेल ना तर त्या कार्डची किंमत वाढते. ही एक नवीन बिगिनिंग आहे. आता आपण ह्या कार्डचा पूर्णपणे विचार करू, पण विचार करताना आपण दोन्ही प्रकारे विचार करायचा. हे एक सोल आहे की ज्याने शरीर धारण केलं आहे, आणि दुसरा एक विचार आहे की आता हा सगळ्या गोष्टीतून मुक्त झालेला आहे, त्याच्या कार्मिक चक्रातून तो मुक्त झालेला आहे आणि आता त्याचा प्रवास स्पिरिच्युअलिटीकडे चाललेला आहे. सो आता आपल्याला ह्या चित्रावरून आधी आपण जसं आपले पॉईंट्स आहेत आपण तसंच जायचं आहे. आधी आपण हे पिक्चर डिस्कस करायचं. या पिक्चरमध्ये तुम्हाला काय दिसतं की एक तरुण व्यक्ती या कड्यांवरून झेप घेणार आहे. त्याचं तो बघतोय वरती आकाशाकडे. त्याला भीती नाही आहे इथून पडेन किंवा काय, कारण त्याला कशावरती तरी ना अज्ञात गोष्टीवरती खूप विश्वास आहे आणि तो चालला आहे. त्याच्यासोबत हा जो सफेद रंगाचा कुत्रा आहे ना तो त्याला अडवून पाहतो आहे. इथे बर्फाच्छादित डोंगर आहे. हे सगळं पूर्ण जे आजूबाजूचं कलर आहे हा पिवळ्या रंगाचा आहे. त्याच्या हातामध्ये एक लाकडी काठी आहे, त्याला एक गाठोडं कसं तरी बांधलेलं आहे. इथे सूर्य हा सफेद रंगाचा आहे. त्याने जे कपडे धारण केले आहेत ना ते आतले जे कपडे आहेत ना ते सफेद रंगाचे आहेत आणि वरचे आहेत ते कलरफुल आहेत. हातामध्ये त्याच्या गुलाबाचं फूल आहे. सो जनरली हे एवढंच डिस्क्रिप्शन आहे त्याचं, पिक्चोरियल डिस्क्रिप्शन. आता त्याचे जे मिनिंग्स आहेत ना ते पाहूया. इथे हा युथफुल तरुण आहे. तो या कड्यावरून, त्याला भीती नाही आहे की तो कड्यावरून पडेल किंवा काय, कारण त्याचा एक विश्वास आहे. मुळात त्याची प्युरिटी आहे. हे जे सफेद कपडे आहेत ना हे त्याची प्युरिटी दाखवतं. हे वरचे कलरफुल जे कपडे आहेत ना हे त्याचं मन किती एक हसरं खेळतं आनंदी, एक त्याच्या आयुष्यामध्ये एक म्हणतात ना एक समृद्धी आहे त्याच्यामध्ये, हे दाखवतं. कारण हे कपडे काय होतं आपण लॅविशपणा दाखवतात, म्हणजे एक खर्चिक कपडे म्हणतो आपण, हे कलरफुल इतके. त्याचा या कार्डचा एक अर्थ असाही होतो, खर्चिक असाही होतो. सो हे थोडेसे लॅविश कपडे आहेत ते एक दाखवतं. दुसरं म्हणजे त्याने खांद्यावरती ही काठी घेतली आहे आणि त्याला गाठोडं आहे. ते गाठोड्यामध्ये हे जे सगळे सूट आहेत ना जसं वॉन्ड्स, कप, पेंटॅकल्स आणि स्पोर्ट्स, हे सगळे सूट्स हे त्याच्यामध्ये आहेत असं मानलं जातं. आता हा वर्तुळ आकाशाकडे बघतोय, कारण त्याचा परमेश्वरावरती विश्वास आहे. त्याला भीती नाही आहे तो कड्यावरून पडेल याची, कारण तो रिस्क घेतो. एक प्रकारे तो कशावर तरी विश्वास ठेवून, एक परमेश्वरावरती विश्वास आहे, त्याला युनिवर्सवर विश्वास आहे आणि तो एक झेप घेणार आहे, अज्ञातामध्ये झेप घेणार आहे, कारण त्याला परमेश्वरावरती विश्वास आहे. त्याची नजर आकाशाकडे आहे. ओके. त्याच्या शरीरावरचे जे हे सफेद कपडे आहेत ना ही त्याची प्युरिटी दाखवते. हे हे जे फूल आहे सफेद रंगाचं हे सुद्धा त्याच्यामध्ये असलेले एक निरागसता दाखवतं. हा जो उगवता सूर्य आहे ना तो एक कॉन्शियसनेसचा, म्हणजे एक आपलं सहस्रार चक्र जे आहे त्याचा कलर हा सफेद आहे ते दाखवतं, एक कॉन्शियसनेस. म्हणून मी तुम्हाला म्हटलं ना की ही व्यक्ती आता स्पिरिच्युअलिटीच्या मार्गावरती पुढे चाललेली आहे आणि आता तिला युनिवर्सवर विश्वास आहे, परमेश्वरावरती खूप विश्वास आहे. त्यामुळे पुढे काय होईल याची पर्वा नाही आहे. सो हा जो सूर्य आहे ना हा कॉन्शियसनेस दाखवतो.
जो युनिव्हर्सल कॉन्शियसनेस आहे ना, तो सूर्य दाखवतो. म्हणजे जी प्राणशक्ती भरून आहे आपल्या पूर्ण चराचरात, ती हा सूर्य दाखवतो. आजूबाजूचं जे पिवळा रंग जो आहे, तो असं दाखवतो की त्याच्यामध्ये एक पॉझिटिव्हिटी आहे, एक चैतन्य आहे, पॅशन आहे, आणि जे काही घडणार आहे ना त्याच्या बाबतीत, ते आता खूप चांगलंच घडणार आहे. हा कलर जिथे जिथे तुम्हाला कार्ड्समध्ये दिसेल, तेव्हा असं समजा की ते कार्ड खूप पॉझिटिव्ह आहे. हे जे वॅलेट जे त्याने खांद्यावरती ते काठीला बांधलेलं आहे, ते वॅलेट असं दर्शवतं. जर आपण याचा विचार एक लहान बाळाप्रमाणे केला की सोलने आता शरीर धारण केलं आहे, तर त्याचे जे पास्ट लाईफ मेमरीज ज्या होत्या, गतकाळात जेवढ्या त्याने शरीर धारण केले होते, जेवढे त्यांनी जन्म घेतलेले होते, त्यावेळेचं जे विजडम होतं ना, ते यामध्ये आहे. त्या आठवणी, त्या गेल्या जन्माच्या, आणि विजडम, जे काही ज्ञान त्यांनी मिळवलं, ते इथे आहे. ते सगळं पोटेन्शियल इथे आहे. म्हणून मी तुम्हाला म्हटलं की आपण ते कसं एक्सप्रेस करतात की याच्या या गाठोड्यामध्ये वॉन्ड्स पण आहेत. वॉन्ड्स म्हणजे इन्स्पिरेशन दाखवतात. एखाद्या गोष्टीबद्दल आपल्याला एक इमॅजिनेशन पॉवर, आपल्या कल्पनाशक्ती, ती त्याच्याकडे आहे. त्याच्याकडे कप्स आहेत, त्याच्याकडे चांगले इमोशन, प्युअर इमोशन्स आहेत. स्वोर्ड्स आहेत, म्हणजे एक विचार आहेत चांगले, एक विचारांची क्लॅरिटी आहे त्याच्याकडे. स्वोर्ड्स आहेत कारण तो खूप निष्पाप आहे, नुकता त्याने जन्म घेतलेला आहे. त्यामुळे या सगळ्या बेसिक गोष्टी आहेत, त्या सगळ्या एक प्युअरिटीमध्ये आहेत त्याच्याकडे. दुसरं म्हणजे वॉन्ड्स, कप्स, स्वोर्ड्स आणि पेंटॅकल्स. एक भौतिक सुख मिळवण्यासाठी ज्या डिझायर्स असतात, पेंटॅकल्स हे डिझायर्स दाखवतात. सो त्या आहेत त्याच्याकडे. सो हे सगळं काही जे परमेश्वर एका लहान बाळाला देतो जन्मता, सर्व लहान मुलांना एकच एक विजडम असतं, एकच बुद्धिमत्ता असते. फक्त त्यांनी ती कशी वापरली त्याच्यावरती त्याचं पुढचं आयुष्य ठरत असतं. तशी ही सगळी बुद्धिमत्ता, हे विजडम त्याने आपल्या गाठोड्यामध्ये ठेवलेलं आहे. त्याच्यासोबत जो हा कुत्रा आहे ना, हा सफेद रंगाचा आहे. ह्याचे 2-3 अर्थ होतात. एक तर एक दैवी शक्ती त्याच्या सतत पाठीशी आहे, कारण तो खूप प्युअर आहे, प्युअर सोल आहे. अजून त्यानं नुकता जगात प्रवेश केलेला आहे, आणि अजून त्याच्यावरती कुठल्याही गोष्टीचा काम, क्रोध, मोह, मदमत्सर यांचा काहीही इफेक्ट झालेला नाही आहे. तो खूप प्युअर आहे, त्यामुळे त्याच्यासोबत परमेश्वर आहे. इनफॅक्ट काहीमध्ये हा जो सूर्य आहे ना, याचा पण अर्थ हा लावलेला आहे की एक परमेश्वरी शक्ती त्याच्यासोबत आहे. दुसरा एक अर्थ याचा होतो असा की जेव्हा हे कार्ड तुमच्या वाचनात येईल रीडिंगमध्ये, तेव्हा तुम्ही असं सांगू शकता की या व्यक्तीचा एखादा जवळचा मित्र त्याला नेहमी मदत करत आहे. सो ही व्यक्ती ही खूप जवळची आहे, ती प्युअर आहे, चांगल्या वृत्तीची आहे, एक जी त्याला मदत करते. दुसरं म्हणजे तिसरा अर्थ हा जो सफेद कुत्रा आहे याचा तिसरा अर्थ असा आहे की अजून तो इतका प्युअर आहे की जे एक म्हणतात ना, प्रत्येक माणसामध्ये एक जनावर असतं. कुठेतरी आपण ही सगळे मनुष्य प्राणीच म्हणतो आपण सर्वांना, पण मनुष्याला एक बुद्धिमत्ता आहे. कधी कसं वागायचं, कुठे नैतिकता ठेवायची, काय आहे, हे सगळं मनुष्याला कळतं, प्राण्यांना कळत नाही. सो हा इतका हा जो कुत्रा दाखवला आहे ना, तो त्याला अडवण्याचा प्रयत्न करतो आहे, त्याला मागे खेचण्याचा प्रयत्न करतो आहे, पण तो त्याला जुमानत नाही आहे. हा फूल आहे ना, या कुत्र्याला जुमानत नाही. तर यावरून एक अर्थ असा होतो की हे जे ॲनिमल इन्स्टिंक्ट आहेत ना, हे जे एखाद्या जनावराचे जे स्वभाव विशेष असतात, ते त्याला मागे खेचू बघत आहेत, म्हणजे त्याच्या आयुष्यात येण्याचा प्रयत्न करत आहेत, पण तो त्याला हे देत नाही आहेत, कारण तो खूप प्युअर आहे. त्याला या सगळ्या गोष्टीची, भौतिक गोष्टींची त्याला माहिती नाही, त्याला अजून जगाचा अनुभव घेतलेला नाही आहे.
सो असे ह्या त्याचे 3 अर्थ होतात. मागे जे हे बर्फाच्छादित डोंगर आहेत ना, या बर्फाच्छादित डोंगर याचा अर्थ असा काय, आता जसं बर्फ म्हटलं ना की इथे जीवन नाही आहे, इथे कुठे झाडंबिडं नाही आहेत, का तिथे होऊ शकत नाहीत. तिथे पूर्ण बर्फ आहे, खूप थंड वातावरण आहे. जसं शवं असतात ते आपण बर्फामध्येच हे करतात. दुसरं म्हणजे कुठलीही वाईट कृत्य ही थंड डोक्याने केली जातात. सो ही जी आहे ना, हे थंड असलेले बर्फाच्छादित डोंगर हे त्याच्या आयुष्यात आता त्याला फेस करावे लागणारे अशा प्रकारची आव्हानं ही जनरली भौतिक जगामधली आव्हानं दाखवतात हे डोंगर, की ती लांब कुठेतरी आहेत, ती त्याला कधी ना कधी फेस करावी लागणारच आहेत. ती आता भले त्याच्या जवळपास नसतील आणि त्याला त्याचं अजून सोयरसुतक नाही आहे, तो आपल्याच धुंदीमध्ये आहे, आपल्याच मस्तीमध्ये आहे. त्याला हे जे कठीण आव्हानं ही त्याला पुढे मागे पेलावी लागणार आहेत हे आयुष्य जगताना, याची त्याला आता जरासुद्धा पुसटशीसुद्धा कल्पना नाही आहे. पण ती आव्हानं आहेत की जी एक जेव्हा ती आपल्या आयुष्यात येतात तेव्हा कुठल्याही प्रकारचा आपला विचार करत नाहीत. ती आपल्याला पूर्ण हेलावून टाकतात, आपलं आयुष्य पूर्ण हेलावून टाकतात. पण त्या सर्व गोष्टींचा अजून त्याला काही इफेक्ट त्याच्यावरती नाही आहे, कारण तो नुकती त्याने एक झेप घेतली आहे. अननोनमध्ये तो झेप घेतो. आता ही कड्यांवरून झेप घेणं हे सुद्धा प्रतिकात्मक आहे की त्याला अजून या जग कसं फेस करायचे माहीत नाही आहे. त्यामुळे सगळ्या पुढच्या गोष्टी अननोन आहेत आणि त्या अननोन ह्याच्यामध्ये तो फेस करणार. पण त्याला स्वतःवरती विश्वास आहे, कारण त्याच्यामध्ये प्युरिटी आहे, त्याला परमेश्वरावरती विश्वास आहे. त्यामुळे तो त्याला गोष्टीला जुमात नाही, तो एक प्रकारे रिस्क घेतो आणि ती कॅल्क्युलेटेड रिस्क आहे. म्हणजे ती आपल्याला माहीत आहे की समोर धोका आहे तरीसुद्धा ती रिस्क घ्यायची, ही त्याची प्रवृत्ती आहे या फुलची. दुसरं म्हणजे त्याच्याकडे हे सगळं जे विजडम आहे ते सुद्धा अजून त्याने वापरलेलं नाही आहे. म्हणजे त्याच्याकडे पोटेन्शियल आहे कुठलीही गोष्ट करण्यासाठीचे. परमेश्वराने पूर्ण एक रिसोर्स त्याला दिलेला आहे, सगळ्या गोष्टी त्याला परमेश्वराने दिलेल्या आहेत. पण त्या कशा वापरायच्या, त्यापासून एक निर्मिती कशी करायची, मॅनिफेस्टेशन कसं करायचं हे त्याला अजून माहीत नाही. त्यामुळे त्याचे जे पोटेन्शियल आहे ते अनटॅप्ड आहेत. म्हणजे त्याच्या अंगी ज्या स्किल्स आहेत त्याचा अजून वापर झालेला नाही आहे, त्याला कुठल्याही प्रकारचा एक्सपिरियन्स नाही आहे, हे यावरून दिसतं. सो आता ह्या कार्डवरून बघितलं तर आपल्याला इमोशन्स कोणते कळतील. आपला दुसरा भाग आहे इमोशन्स रिफ्लेक्टेड इन द कार्ड्स. आपण हे सिम्बॉलिझम बघितलं, प्रत्येक गोष्ट काय काय सांगतं ते. सो ह्या कार्ड्सचे इमोशन्स काय असतील तर तो साहसी आहे, कारण तो काही जुमानत नाही आहे, बिंदास पुढे झेप घ्यायला निघाला आहे. साहसी आहे, तो खूप शूर आहे म्हणता येईल. त्या एक प्रकारे केअरफ्री आहे, म्हणजे कसली काळजी नाही आहे त्याला, निष्काळजी पण म्हणता येईल त्याला. निष्काळजी हा एक त्याचा स्वभाव याच्यामध्ये दिसतो. दुसरा म्हणजे एक त्याला जगण्याबद्दल एक उत्सुकता आहे, क्युरियस आहे तो. जीवनाबद्दल त्याला एक ओढ आहे असं म्हणता येईल. की त्या म्हणून तो त्या इच्छेने पुढे सरसावला. त्याला सगळं काही शिकून घ्यायचं आहे. तो त्याच्या काही डिझायर्स आहेत, म्हणजे त्याला काहीतरी मिळवायचं आहे कारण त्याच्याकडे पोटेन्शियल आहे. त्याला एक नवीन जग पूर्ण फुले झालेलं आहे. त्यामुळे त्याला आता डिझायर आहे, काही मॅनिफेस्ट करायचं आहे, मला काहीतरी नवी निर्मिती करायची आहे. सो त्याच्याकडे डिझायर्स आहेत, तो डिझायरस आहे एक. दुसरं आपण काय म्हणता येईल की याला जसं लहान बाळ प्रत्येक गोष्ट जसं त्याला कळतं, थोडंसं रांगायला लागतं की ते सगळ्या गोष्टी उचलून बघतं, सगळ्या गोष्टीबद्दल उत्सुकता असते, एक एन्थुझियास्टिक असतं ते. तशा प्रकारे सगळ्या गोष्टीबद्दल आयुष्याच्या त्याला उत्सुकता आहे या फुलला. आणि त्याला आशा आहे की आपण हे सगळं करू शकू. एक वेगळाच एक म्हणता येईल की तो होपफुल आहे. हे पण इमोशन्स त्याचे दिसतात की त्याला जीवनाबद्दल आशा आहे की आपण हे करू शकू. त्याला अजून तिला रिस्क कळत नाही आहे, पुढच्या रिस्कचा अंदाज पण काढता येत नाही त्याला, कारण त्याने जग कधी फेसच नाही केलं. पण त्याच्यामध्ये होप्स आहेत. सो होपफुल आहे तो.
आणि तो एक त्याच्या त्या ज्या एक उभं राहण्याच्या आणि म्हणजे तो एक केअरफ्री तर आहेच, पण एक लाईफ मौज मजा छान हसणं खेळणं. जसं लहान मूल हेच डोळ्यासमोर आणायचं जेव्हा हे आपण कार्ड बघतोय ना. एक लहान मुलासारखी प्युअरिटी त्या फूलमध्ये आहे. सो ते डोळ्यासमोर आणायचं. ते कसं हसतं खेळतं नाचतं. सो या कार्डवरून ते एक इमोशन्स कळतात. तो पॅशनेट आहे, त्याला पॅशन्स आहेत की काहीतरी मिळवावं वगैरे, अशी जिद्द म्हणता येईल. किंवा तो पॉझिटिव्ह आहे, त्याचा ॲटिट्यूड सकारात्मक आहे जीवनाकडे बघण्याचा. हे काय या कार्डवरून दिसतंय. सो एक जीवन जगण्याची खूप उत्कंठता म्हणता येईल ना, ती त्याच्यामध्ये आहे. सो हे इमोशन्स आपल्याला या कार्डवरून दिसतात जनरली बघितलं तर. आता आपला पुढचा पॉईंट काय आहे, आपण तर कलर प्रॉपर्टीज बघितल्या. त्याचा हा जो पिवळा रंग आहे ना, तुम्हाला कुठल्याही कार्डमध्ये दिसला ना की समजायचा हे पॉझिटिव्ह कार्ड आहे, सकारात्मकता आहे, खूप पोटेन्शियल आहे या कार्डमध्ये असं समजायचं, पॉझिटिव्हिटी आहे. दुसरं म्हणजे त्याने घातलेला जो सफेद रंग आहे ना, सफेद रंग ही त्याच्या मनाची प्युअरिटी. त्याने आतमध्ये सफेद रंगाचे कपडे घातले. हा कुत्राही सफेद आहे. सो ही प्युअरिटी आहे. पण हे नाही, हे सफेद जे डोंगर आहेत ना, त्यांचा अर्थ मी तुम्हाला सांगितला. ते तसे नाही, ते थंड आहेत, म्हणजे ते निर्जीव, तिथे काही पिकू शकत नाही. ती आव्हानं आयुष्यातली ती तुम्हाला जुमानत नाही. तुम्ही येतात आणि सगळं उद्ध्वस्त करून टाकतात. अशी आव्हानं आपल्या आयुष्यामध्ये काही वेळा येतात. सो तो सफेद रंग हा वेगळा सांगतो. पण याने जो धारण केलेला आहे किंवा सूर्याचा रंग ही प्युअरिटी सांगते. पुन्हा हे लाल रंग ना, हे पॅशन दाखवतो. ऑलवेज लाल रंग जिथे तुम्हाला दिसेल पॅशन दाखवतो. त्याच्या हे जे गाठोड आहे ना, तुम्हाला ते दिसत नाही. इनफॅक्ट म्हणून मी तुम्हाला म्हटलं की रेडियंट चा डेक तुम्ही कधी घ्यायचं असेल ना, परचेस करा. कारण काही इमेजेस आहेत ना, ह्या ओल्ड डेकमध्ये ना क्लिअर नाही आहेत. ॲक्च्युली इथे जे आहे ना, ते का गरुडाचं चित्र आहे. सो तो एक गरुड झेप घ्यायला सरसावला आहे आता आयुष्यामध्ये, असं काहीसं. सो हे कलर प्रॉपर्टीज मी तुम्हाला सांगितल्या. कार्डची न्यूमरॉलॉजी म्हणाल तर 0 नंबर आहे. 0 नंबर म्हणजे नल, काहीच नाही, एक अननोन, काही त्याचं. पण 0 हा कुठल्याही नंबर पुढे लावला तर त्या नंबरची एक किंमत वाढत जाते. जेवढे 0 तुम्ही एखाद्या नंबर समोर लावाल तितकी त्याची किंमत वाढत जाते. सो तसं काहीसं हे इतकं पॉझिटिव्ह आहे. ही एखाद्या गोष्टीची, एखाद्या फेज, तुमच्या आयुष्यामध्ये एखादी फेज येते आहे, त्याची बिगिनिंग आहे. सो मग तुमचं करिअर असेल तर करिअरची बिगिनिंग, तुमचं नातं असेल तर नात्याची बिगिनिंग, तुमचं एखादं हे असते इमोशन्स असतील किंवा कप्स काय दाखवतात, नाती दाखवतात, एखाद्या लहान मुलाचा जन्म दाखवतात. ते आपण सगळे बघायचं अपवर्ड मिनिंगमध्ये हे सगळे कार्ड्स. सो हे जे कार्ड नाही, हे इतकं पॉझिटिव्ह आहे ना, ते कुठल्याही कार्डसोबत जर असेल ना तर त्या कार्डचा एक व्हॅल्यू वाढते. हा 0 दाखवतो. दुसरं म्हणजे 0 जो आहे ना, तो एक प्लॅनेट सूर्य दर्शवतो, जो जीवनकारक आहे. सूर्य आपल्या आयुष्यामध्ये किती महत्त्वाचा आहे सगळ्यांनाच माहीत. सो तो एक आत्माकारक आहे. सो या कार्डची डायरेक्शनसुद्धा पूर्व आहे, पूर्व डायरेक्शन. कारण याचा जो ग्रह आहे ना, किंवा या 0 नंबरवरून जो ग्रह दर्शवला जातो तो सूर्य आहे. सो अजून आणि सूर्य तुम्हाला माहिती आहे ना की आपल्या कुंडलीमध्ये पंचम स्थानात, कालपुरुष कुंडली म्हणजे, एक मिनिट तुम्हाला दाखवते. ही आपली जन्मकुंडली असते ना, एक मिनिट, ही आपली जनरली जन्मकुंडली असते. त्यामध्ये पहिलं घर हे आहे. पहिलं घर, दुसरं घर, तिसरं घर, चौथं, 5वं, 6वं, 7वं, 8वं, 9वं, 10वं, 11वं आणि 12वं. 12 घरं आहेत कुंडलीमध्ये. या पहिल्या घरामध्ये जेव्हा मेष रास असते ना, तेव्हा ही नैसर्गिक कुंडली म्हणतात.
आणि मग ही अशी क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज ही अशी नंबर्स फिरत जातात. सो जेव्हा पहिल्या घरामध्ये मेष रास असते तेव्हा ह्याला नैसर्गिक कुंडली किंवा कालपुरुष कुंडली असं म्हटलं जातं. सो कालपुरुष कुंडलीमध्ये पंचम स्थानामध्ये सूर्य राहते. आणि पंचम स्थान हे आपल्या क्रिएटिव्हिटीचं असतं. आपण जे छंद जोपासतो, आपल्या अंगामध्ये जे कलागुण असतात ते सगळं पंचम स्थान हे विद्येचं पण स्थान आहे. सो पंचम स्थान हे क्रिएटिव्हिटीचं आहे, सूर्याचं आहे. सो ह्या 0 अंकाचा ग्रह हा सूर्य आहे. सो या कार्डमध्ये खूप क्रिएटिव्हिटी आहे. क्रिएटिव्हिटीसाठी पोटेन्शियल खूप आहे. म्हणजे या फूलला आता एक्सप्रेस व्हायचं आहे जगामध्ये आणि त्याच्याकडे खूप पोटेन्शियल आहे एक्सप्रेस होण्यासाठी. पण ते त्याला अजून माहीत नाही कसं एक्सप्रेस व्हायचं, कारण त्याला त्याचा एक्सपिरियन्स नाही आहे. आता आपण याचे ना न्यूमरॉलॉजी झालं. एक मिनिट. आपण आता ह्याचे मिनिंग्स पाहूया. जेव्हा फूल हे कार्ड तुमच्या रीडिंगला येईल तेव्हा असं समजा की आयुष्यामध्ये एक नवीन बिगिनिंग चालू झाले आहे. काहीतरी कुठल्या तरी गोष्टीची नवीन सुरुवात झालेली आहे. पण अशी काही सुरुवात आहे की त्याची आपल्याला पूर्वकल्पना नाही. म्हणजे एखाद्याचा नवीन जॉब असेल पण तो पूर्णपणे वेगळा असेल, त्याबद्दल त्याला काहीच एक्सपिरियन्स नाही आहे, असं असू शकतं. त्यामध्ये काय चॅलेंजेस फेस करावे लागतील किंवा काय याचं त्याला काहीही कल्पना नाही आहे. एक नवीनच एक्सपिरियन्स हे कार्ड दाखवतो, न्यू एक्सपिरियन्स. किंवा हा पिरियड हा तुमच्या पर्सनल ग्रोथचा आहे. तुमची आता खूप बऱ्याच तुमच्या आयुष्यातल्या बऱ्याच एक घटकांमध्ये एक ग्रोथ तुम्ही फील कराल, वाढ फील कराल, असं हे कार्ड दाखवतं. डेव्हलपमेंट म्हणतात किंवा एखादी नवीन ऑपॉर्च्युनिटी तुमच्या आयुष्यामध्ये कुठल्या ना कुठल्या म्हणजे ह्याच्यासोबत जे कार्ड असेल ना कंजंक्शनमध्ये, त्यावरून ठरवायचं की ती ग्रोथ किंवा ती ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला कुठल्या बाबतीत येणार आहे असं. म्हणजे आयुष्यामध्ये कुठल्या ना कुठल्या ॲस्पेक्टवरती ह्या जर फुलचा प्रभाव असेल तर तिथे तुम्हाला एक नवीन नवीन ऑपॉर्च्युनिटीज येणार आहेत. तुम्ही ग्रोथ फील कराल. एक हे कार्ड खूप टॅलेंट असलेलं हे दाखवतं, कारण त्याला पूर्ण विजडम दिलेलं आहे परमेश्वराने. सो एक बुद्धिमत्ता, अपार बुद्धिमत्ता, टॅलेंट असणं हे सुद्धा हे कार्ड दाखवतं. इनोसन्स दाखवतो, कारण तो इनोसंट आहे लहान मुलासारखा, की त्याला माहीतच नाही की किती आव्हानं त्याला पेलवणारी आहे, हे जग कसं आहे, किती निष्ठुर असू शकतं याची त्याला काही पर्वा नाही. ते खूप लहान बाळासारखं इनोसन्स आहे. या कार्डवरून इनोसन्स बघतात. दुसरं म्हणजे फ्री स्पिरिट आहे, त्याची फ्री विल म्हणतात ना, की एक मुक्त आहे त्याचं मन कुठल्याही गोष्टी करण्यासाठी. मनाची मुक्तता या कार्डवरून बघितली जाते. दुसरं म्हणजे त्याची जी एक उभं राहण्याची आणि म्हणजे तो कुठल्याही गोष्टीला ना पटकन रिॲक्ट होणार, एक स्पॉन्टेनियस म्हणतात ना तसा आहे. सो तो एक अर्थ या कार्डला लागू होतो, स्पॉन्टेनियस. एखाद्या गोष्टीवरती पटकन रिॲक्ट होणे, पुढचा मागचा विचार नाही करायचा, परिणामांचा विचार नाही करायचा, लगेच रिॲक्ट व्हायचा. कारण कुठल्याही गोष्टीमध्ये एक म्हणतात ना की घाई आहे, उत्सुकता आहे, लवकरात लवकर काहीतरी करायचं, ऑपॉर्च्युनिटीज लवकरात लवकर आपण ती मिळवायची किंवा त्यावरती काम करायचं. त्या गोष्टीबद्दल, समोर येणाऱ्या प्रत्येक गोष्टीबद्दल उत्सुकता आहे. त्यामुळे काय रिस्क आहे, काय रिस्क फॅक्टर आहे याचा विचार वगैरे न करायचा. ती एक स्पॉन्टेनिटी जी म्हणतात ना ती या कार्डमध्ये दिसते. दुसरं एक त्याच्या आयुष्यावरती पूर्ण विश्वास आहे. त्याचा एक त्याला जगण्यामध्ये विश्वास आहे. हे जीवन जे मिळालेलं आहे ते आपलं त्याबद्दल
एक जीवनाबद्दल आहे, पण ते जगण्याबद्दल याबद्दल सुद्धा त्याला खूप ट्रस्ट आहे असं म्हणता येईल. तो प्रॅक्टिकल नाही आहे कुठल्याही बाजू. प्रॅक्टिकल व्यक्ती कसा असतो, पुढचा मागचा सगळ्या बाजूचा चारी बाजूचा विचार करतो आणि मग एखादी गोष्ट करतो. तो प्रॅक्टिकलपणा ह्याच्यामध्ये नाही आहे. हा एखादी व्यक्तीने एक आयडियालिस्टिक असते ना एखाद्या गोष्टीनं. समजा तुम्ही एखाद्या व्यक्तीचं चरित्र वाचलं आणि प्रेरित झालात आणि करायला त्याच्यासारखं सुरुवात केलीत. हे थोडंफार नेचर आहे आयडियालिस्टिक, की एखाद्या गोष्टीवरती भरोसा ठेवायचा आणि बस झोकून द्यायचं. तसं आता त्याचा युनिवर्सवर भरोसा आहे, परमेश्वरावरती भरोसा आहे आणि त्याने झोकून दिला आहे. त्याला फरक नाही पडत आहे तो कड्यावरून खाली पडेल का तरी. त्याला कदाचित एक विश्वास आहे की मला कोण ना कोणतरी इथून मी खाली पडणारच नाही, मला काय प्रोटेक्ट केलं जाईल असा कुठेतरी त्याला विश्वास आहे. सो एक तो आयडियालिस्टिकपणा जो म्हणतात ना तो या कार्डवरून दिसतो. त्याच्यामध्ये प्रॅक्टिकलपणा नाही. त्यामुळे हे कार्ड आल्यानंतर समजा एखाद्या जोडीदाराबद्दल कोणी प्रश्न केलेला असेल की त्याचं एक नेचर कसं असेल, की भावी जोडीदाराबद्दल किंवा काय, तर एक थोडासा तसं सांगता येईल की तो थोडासा रिस्क घेणार आहे, तो केअरफ्री आहे, म्हणजे तितकासा एक प्रॅक्टिकल अप्रोच नाही आहे त्याचा लाईफकडे. असं या दृष्टीने हे छोटे छोटे पॉईंट्स खूप महत्त्वाचे आहेत जेव्हा रीडिंग करणार ना त्यावेळी. दुसरं म्हणता येईल की माहिती आहे पॉझिटिव्हिटी तर आहे, मगाशी सांगितलं की त्याच्यामध्ये खूप जीवनाकडे बघण्याची सकारात्मकता आहे. त्याचं जे पोटेन्शियल आहे ते त्याने वापरलेलंच नाही. त्यामुळे एखादी व्यक्ती आहे पण त्याच्याकडे स्किल्स आहेत पण ते स्किल्स वापरलेले नाही आहेत त्याने. म्हणजे एखाद्याने एखाद्या गोष्टींमधलं शिक्षण घेतलेलं आहे पण प्रॅक्टिकल अनुभव नाही आहे असा अर्थ या कार्डचा लावता येईल. म्हणजे त्या प्रकारचे प्रश्न आले तर काही गोष्टी तर ते तुम्हाला आता मी त्याचे स्वभाव जे सांगितले ज्याला तो एक्साइटमेंट आहे, त्याला खूप ॲडव्हेंचर आहे, साहसी आहे तो, हे सुद्धा एक मिनिंगमध्येच त्याचे जे स्वभाव विशेष आहेत ना, सॉरी इमोशन्स जे मगाशी म्हणाले ना मी तुम्हाला, ते सुद्धा एक प्रकारे ह्या कार्डचे मिनिंगच आहेत. दुसरी म्हणजे त्याला एक भीती नाही आहे कुठल्या गोष्टीची. एक हे व्यक्तिमत्व फूलचं व्यक्तिमत्व असू शकतं की झोकून देणारं, फिअरलेस आहे, कॅल्क्युलेटेड रिस्क घेणारं आयुष्यामध्ये, रिलॅक्स आहे, केअरफ्री, एक हसा खेळा मजा करा, लाईफ जगा, अशा प्रकारचा ॲटिट्यूड एखाद्या व्यक्तीचा असतो ना, तसा या व्यक्तीचा आहे. म्हणजे या फुल रीडिंगमध्ये जर आलं कार्ड तर त्या व्यक्तीचं किंवा एखादं सिग्निफिकेटर कार्ड म्हणून जर फुल आलं तर तशी एखादी ती व्यक्ती असू शकतं की ती जीवनाचा आनंद घेणारी आहे. पुढचं बघून काही जेव्हा कधी वेळ येईल तेव्हा आता बस मौज मजा करा, या प्रकारचं व्यक्तिमत्व. जे मगाशी इमोशन सांगितले तो डेअरिंग बाज आहे किंवा तो एक केअरफ्री आहे कुठल्याही बाबतीत, तो एक त्याचा होईल. दुसरं म्हणजे त्याला एक शिकण्याची आवड आहे असं म्हणता येईल की आता त्याने नुकताच जन्म घेतला आहे, शरीर धारण केलं आहे आणि आता त्याला उत्सुकता आहे सगळ्या गोष्टी. जसं लहान बाळ कसं असतं माहिती ना, प्रत्येक गोष्ट घेतं, काय आहे कसं बघत, संशोधक माइंड असतं एखाद्या लहान मुलाचं. जेव्हापर्यंत त्या खेळण्याचे 4 तुकडे होत नाहीत तोपर्यंत अस्वस्थता असते. सो तो रेकलेसनेस जो म्हणतात ना, अस्वस्थता, हा सुद्धा याचा स्वभाव विशेष आहे, या कार्डचं मिनिंग आहे. कारण एखादी गोष्ट करेपर्यंत एक थारा नसतो ना, ते एक मिनिंग आहे या कार्डचं, रेकलेसनेस. दुसरं म्हणजे लहान मुलाचं मन कसं असं डिस्ट्रक्टिव्ह माइंड असतं, ती कुठलीही गोष्ट तोडाफोडायची, काय होईल ते होईल. म्हणजे त्याला ते कल्पना नसते की एकदा ते आपण तोडल्यानंतर आपल्याला ते खेळता येणार नाही, या पुढच्या गोष्टीची कल्पना नसते. तो प्रत्येक वस्तूला ते तसंच एक थोडंसं डिस्ट्रक्टिव्ह माइंड असतं. या फुलचं सुद्धा एक अर्थ असा धरता येतो, मीन्स एक अर्थ असाही आहे की एक तो इतका लहरी आहे की एखाद्या वेळी
तो केअर करणार नाही की एखाद्याचं काही नुकसान होईल किंवा काय. एक थोडंसं एक किंवा त्याच्यामुळे त्याच्यासोबत असलेल्या माणसांना एक त्रास सहन करावा लागू शकतो, हे एक त्याचं मिनिंग होतं. आणि त्याचा एक विश्वास आहे परमेश्वरावरती किंवा काय श्रद्धा आहे. तर तो एक स्वप्नाळू आहे, म्हणजे ज्याला जो प्रॅक्टिकल्स नाही आहे म्हटल्यानंतर की की आपण काही एक आयुष्याबद्दल त्याला ओढ आहे, मग काहीतरी त्याची स्वप्न आहेत, ते डिझायर्स आहेत त्याला. तो एक स्वप्नाळू आहे, ड्रीमर आहे. हा एक त्याचा अर्थ होतो या कार्डचा. दुसरं ह्या कार्डवरून मी तुम्हाला म्हटलं ना की हे कपडे त्याने जे कलरफुल घातले आहेत, या कार्डवरून ते एक अर्थ असाही होतो की तो खूप उधळ्या आहे, कारण त्याला पुढची चिंता नाही आहे. त्याने स्वतःच्या कपड्यांवरती म्हणजे एवढा खर्च केलेला आहे असं. म्हणजे जेव्हा व्यक्तिविषयी जेव्हा रिडिंगमध्ये सांगता येतील ना, तेव्हा ते हे छोटे छोटे अर्थसुद्धा धरले जातात. एक असंही होतं की त्याला खूप शिकण्याची आवड आहे, ते तर आहेच, पण त्याला एक काही डिझायर्स, काही त्याच्या ड्रीम्स आहेत जे त्याला पूर्ण करायचे आहेत. एक कदाचित म्हणजे ही व्यक्ती अशी आहे ना की त्याच्याकडे पोटेन्शियल खूप आहे, त्याला पुढचे धोके माहीत नाही आहेत, पण त्याची स्वप्न मोठी आहेत. तुला खूप काहीतरी भव्य दिव्य करावं ही जी इच्छा असते, त्याला त्यातले खास कळगे माहीत नाही आहेत, ते कितपत पूर्ण होतील याची कल्पना नाही आहे, पण ती स्वप्न मात्र मोठी आहेत. हा एक अर्थ या कार्डचा होतो. काही वेळा हे जे हातामध्ये त्याच्या गुलाबाचं फूल आहे ना, त्यावरून थोडासा एक नशा करणं वगैरे हाही या कार्डचा अर्थ धरला जातो. आणि हे ना त्या पर्टिक्युलर जेव्हा रिडिंगच्या वेळी काही ठराविक प्रश्न असतात ना, त्यावेळी हे अर्थ ध्यानात घेतले जातात. एरवी तुम्ही फूल आल्यानंतर, इथे फूलचं कार्ड आल्यानंतर हे खूप पॉझिटिव्ह कार्ड आहे, त्यावेळी तो अर्थ होणार नाही की हा काही नशेबाज वगैरे असेल, असं काय तसा धरता येणार नाही अर्थ. ते ठराविक रिडिंगमध्ये ते तुम्हाला नंतर कळत जाईल कुठले अर्थ, त्याच्या आजूबाजूची कार्ड्स बघून कुठले अर्थ आणि कशासाठी रिडिंग करतो आहे, कुठल्या कारणासाठी रिडिंग करतो आहे, ते पाहिल्यानंतर त्याच वेळी ते आपण ध्यानात घेतो. दुसरं म्हणजे एक असा अर्थ होतो की तो एकतर खूप निरागसता आहे त्याच्यामध्ये, एक लहान बाळाची निरागसता आहे, त्यामुळे कोणीही त्याला फसवू शकेल. त्याला कुठलाही अनुभव नाही आहे, एक्सपिरियन्स नाही आहे, त्यामुळे ह्या व्यक्तीला कोणीही फसवू शकतो प्रॅक्टिकल जगामध्ये. हा एक अर्थ आहे या कार्डचा. दुसरं म्हणजे या कार्डवरून एक लहान एक तरुण किंवा लहान बाळ, लहान मूल हे व्यक्तीविषयी सांगू शकतं. मग ही व्यक्ती एकतर लहान मूल असेल किंवा एखादा तरुण असेल, या कार्डवरून आपण असं बोलू शकतो. या कार्डवरून असंही दिसतं की तुमच्या आयुष्यामध्ये जेव्हा कार्ड रिडिंगला येईल ना, तेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला एक खूप चांगली ऑपॉर्च्युनिटी आलेली आहे, संधी आलेली आहे, आणि तुम्हाला एक प्रॉपर चॉईस करणं गरजेचं आहे. इनफॅक्ट या कार्डचा अर्थ विजडम म्हणतात ना एखाद्या कार्डचं, तर या कार्डचा विजडम हे आहे की थिंक बिफोर यू लिप, असा एक ते वर्ड्स आहेत की झेप घ्या पण त्याच्या अगोदर विचार करा. कारण हा विचार करणारा नाही, हा रिस्क घेणारा आहे ना. त्यामुळे हे कार्ड जेव्हा कधी येईल तुमच्या रिडिंगमध्ये, तेव्हा एक पोटेन्शियल चांगलं आहे, पिरियड तुमचा चांगला आहे, पण जे काय तुम्ही कराल ना त्याला यश मिळेल, पण ते करताना सगळ्या बाजूचा विचार करून मग निर्णय घ्या. योग्य निर्णय घेणं गरजेचं आहे, नाहीतर काय होईल, कड्यावरून खाली पडण्याचे चान्सेस आहे. असा अर्थ होतो याचा. एक मिनिट.
आणि मी तुम्हाला आता ते चॉईस म्हणाले ना, की त्याला ती चॉईस करायचं आहे. पण हे कार्ड आहे ना, मेजर अर्काना आपण शिकतो आहे. मेजर अर्काना हे असे इव्हेंट दाखवतात आपल्या आयुष्यामध्ये की ज्याचा परिणाम आपल्याला बऱ्याच काळापर्यंत दिसून येतो आपल्या आयुष्यावरती. सो ही जी काय ऑपॉर्च्युनिटी या कार्डमधून जी आलेली आहे तुमच्या आयुष्यामध्ये, ती त्या त्या ऑपॉर्च्युनिटीवरती एक डोळसपणे विचार करण्याची गरज आहे तुम्हाला. जेव्हा ती संधी चा विचार तुम्ही कराल, ती ऑपॉर्च्युनिटी घ्यायची की नाही त्याचा जेव्हा तुम्ही विचार कराल, तेव्हा एक डोळसपणे त्या संधीचा विचार करायचा आहे. कारण काही वेळा काय होतं, त्याचे परिणाम बराच काळ तुम्हाला सहन करावे लागणार आहेत किंवा त्याचे जे फ्रूट्स असतील ते तुम्हाला बराच काळ, म्हणजे जर तो एक तुम्ही योग्य विचार केला, योग्य चॉईस केली तर त्याची चांगली फळं तुम्हाला बराच काळ मिळतील. पण ती जर चॉईस चुकीची असेल तर मग एक तुम्हाला प्रॉब्लेम फेस करावा लागू शकतो, असं या कार्डचं म्हणणं आहे. आणि दुसरं, ती चॉईस, ती जी ऑपॉर्च्युनिटी येणार आहे तुमच्या आयुष्यामध्ये, ह्या कार्ड जे दाखवतं, ती अत्यंत एक कदाचित खूप महत्त्वाचा निर्णय असू शकतो तुमच्या आयुष्यातला, की जो जीवन आरपार बदलून टाकेल. सो त्यावरती एक डोळसपणे विचार करण्याची गरज आहे, असा एक याचा अर्थ होतो. म्हणजे बरेचसे सगळेच अर्थ मी आता तुम्हाला सांगितले आहेत. आता काही मीन्स ओव्हरऑल तुम्हाला सगळेच अर्थ सांगितले मी याचे. सो आता आपण आहे ना याचे रिव्हर्स मिनिंग बघूया. म्हणजे जेव्हा हे फुल कार्ड असं रिव्हर्स येईल त्यावेळी त्याचे काय अर्थ होऊ शकतात. काही वेळा काय होतं माहिती आहे, ही कार्ड्स आहेत ना, समजा या कार्डचं निगेटिव्ह मिनिंग असेल आणि हे रिव्हर्स आलं तर तो निगेटिव्ह मिनिंग आहे ना, तो त्याची पॉवर वाढते असा होतो. किंवा या कार्डचा जो अर्थ मी इथे सांगितलेला ना, त्याच्या अगदी उलटा अर्थ या रिव्हर्स मिनिंगमध्ये येतो. अशा दोन प्रकारे काही वेळा होतं. त्यामुळे बरेचदा ना आपण रीडिंग करताना बरीच लोक अपवर्डच रीडिंग करतात. फक्त जे रिव्हर्स मिनिंग आहेत ना, ते ॲज अ कॉशन, म्हणजे तुम्ही याची काळजी करा असं करता कामा नये. जसं आता हा रिस्क टेकर आहे, हा खूप रिस्क आयुष्यामध्ये खूप आव्हान घेणार आहे, पुढचा मागचा न विचार करता. सो जर हे कार्ड रिव्हर्स आला तर तो खूपच रिस्क घेणारा आहे असं फार फार तर म्हणता येईल. दुसरं म्हणजे जेव्हा कधी ह्याचे अपवर्ड मिनिंग आहेत ना, रिव्हर्स सांगायचे, समजा तुम्हाला रिव्हर्स मिनिंग सांगायचंच नाही आहे, तुम्हाला रीड करायचं नाही आहे रिव्हर्स मिनिंग, तर तुम्ही अपवर्ड मिनिंग सांगताना त्याची जी निगेटिव्हिटी असते जी रिव्हर्स मिनिंगची, ती पण एक्सप्लेन करायची. तुम्ही हेच असं पॉझिटिव्ह आहे पण असं पण होऊ शकतं असं. हा एक ह्या व्यक्तीचं आयुष्य एक हसा खेळा मजा करा असं आहे, पण कदाचित हा खर्चिक पण असं तुम्ही कराल कदाचित या पिरियडमध्ये तुमचं वागणं असं असू शकतं, पण काळजी घ्या की जास्त खर्च होणार नाही. अशा प्रकारे आपण रीडिंगमध्ये सांगू शकतो रिव्हर्स मिनिंग, की जरुरी नाही आहे की ती रिव्हर्स. कारण काय होतं, बरेचदा काय होतं, जेव्हा रिव्हर्स मिनिंग वाचलं जातं ना, म्हणजे तुम्ही समजा 10 कार्ड्सचा स्प्रेड असेल आणि त्यातले तुम्हाला 6-7 कार्ड्स रिव्हर्स आले तर कन्फ्युजन होतं. कारण रिव्हर्स म्हटलं की ते उलटं मिनिंग, निगेटिव्ह मिनिंग, मग ते फार कॉम्प्लिकेटेड काही वेळा बनतं, आपल्याला त्रासदायक बनतं. ते रीडिंगचं फार काळजी घ्यावी लागते ते रीडिंग करताना. म्हणून बेटर ना नेहमी आपण अपोजिट जे अपवर्ड मिनिंग आहे ना ते सांगावं, ते लक्षात घ्यावं, आणि त्याचे रिव्हर्स मिनिंग आहेत ना ती काळजी घ्यावी, त्याची काळजी घ्यावी, असं की तसं होणार नाही ना किंवा काय. आता तरी आपण सगळे रिव्हर्स मिनिंग बघूया. आणि एक दुसरी गोष्ट, शॅडो मिनिंग
हा असा कुठल्याही पुस्तकामध्ये प्रकार नाही आहे. पण आपण कधीही एखादा स्प्रेड मांडतो तेव्हा बॉटम ऑफ द डेकचं कार्ड बघतो. ते बॉटम ऑफ द डेक हे आपलं सबकॉन्शियस माइंड सांगत असतं. सो ते बॉटम ऑफ द डेकचं कार्ड समजा हे फूल आलं, तर ॲक्च्युली हे फूल पॉझिटिव्ह कार्ड आहे, पण त्या बॉटम ऑफ द डेकला आलं तर त्याचं जे मिनिंग असणार आहे ना ते त्या स्प्रेडवर अवलंबून असणार आहे. तो स्प्रेड काय सांगतो आहे, तो स्प्रेड पॉझिटिव्ह आहे का, त्याचं आउटपुट आहे ते म्हणजे चांगलं शेवटचं जे आहे फलित ते उत्तम आहे का, मग हा पिरियड चांगला आहे, हा तुम्हाला पॉझिटिव्ह आहे, हा चांगला आहे, तुमची आता मनस्थिती खूप चांगली आहे, तुम्ही फार इंथुझियास्टिक आहात, तुम्ही जीवनाकडे तुमचा सकारात्मक दृष्टिकोन आहे वगैरे वगैरे आपण सांगू शकतो. जर तो स्प्रेड मांडलेला आहे ना तो पॉझिटिव्ह आहे. पण तिथे जर तुम्हाला निगेटिव्हिटी दिसली तर तुम्ही इथे म्हणू शकता की थोडासा केअरफ्रीपणा आहे, तुम्ही जरा रिस्क घेत आहे, जरा या गोष्टीची काळजी घ्या, किंवा काय तुमचं थोडंसं नेचर असं दिसतं आहे सबकॉन्शियस, असं आपण म्हणू शकतो. सो शॅडो मिनिंग हे काही वेळा अपवर्ड असू शकतं, काही वेळा रिव्हर्स असू शकतं. सो स्पेसिफिक शॅडो मिनिंग सांगण्याची गरज नाही. मी यासाठी तुम्हाला ते इन्क्लूड केलं की तुम्हाला त्याचा अर्थ कळला पाहिजे त्या गोष्टीचा. शॅडो मिनिंग म्हणजे काय असू शकते, ही आपली नकारात्मक एक आपली शॅडो साईड असते. आपण भले एखाद्या गोष्टीमध्ये जोशपूर्ण एखाद्या गोष्टीमध्ये आपला सहभाग असू शकतो, पण कुठेतरी आपल्या मनामध्ये त्या गोष्टीबद्दल भीती पण असू शकते, किंवा एक जरी आपण कारण भौतिक जगामध्ये माणसं मुखवटे घालूनच असतात, पण त्याच्या मनात काय आहे हे शॅडो कार्ड्स दाखवतात. त्यांची ॲक्च्युअल परिस्थिती, त्यांच्या मनातली भीती किंवा एक एन्झायटी काय असू शकतील हे शॅडो मिनिंग दाखवतो. मग ते कदाचित अपवर्ड पण असू शकतं किंवा रिव्हर्स पण असू शकतं. ते डिपेंड ऑन स्प्रेड. तुम्ही 3 पानाचा स्प्रेड मांडला आहे, त्याच्यामध्ये काय मिनिंग दिसत आहे, ती सगळी पॉझिटिव्ह आहे का, मग हे पॉझिटिव्ह, मग हे त्याचं म्हणजे तुमची सबकॉन्शियस साईड चांगली आहे म्हणून ते इफेक्ट दाखवते असं. सो आपण आता बघणार काय आहोत, अपराईट मिनिंग तर झालेत बघून आपण, आता रिव्हर्स मिनिंग आपण बघायचे. स्पिरिच्युअल मिनिंग मी तुम्हाला सांगितलं, त्याचा अर्थ असा घ्यायचा की तो आता पूर्ण सगळ्या गोष्टीतून मुक्त झालेला आहे आणि आता त्याचा स्पिरिच्युअलिटीकडे प्रवास सुरू झाला आहे. हाच त्याचा ते मिनिंग मी तुम्हाला आता सांगितलं. ओके, पर्सनॅलिटी टाईप आपण यामध्ये डिस्कस करणार. जरा थोडा एक ब्रेक घेऊन आता आपण रिव्हर्स मिनिंग बघूया. रिव्हर्स मिनिंगमध्ये कसं आहे की आता हा कधीही झेप घ्यायला तयार आहे, मॅनिफेस्टेशन करायला तयार आहे, त्याच्याकडे पोटेन्शियल भरपूर आहे. तर रिव्हर्स मिनिंगमध्ये म्हणायचं की तो तयार नाही आहे कुठल्याही सिच्युएशनला, असं तो एक अर्थ होतो. म्हणजे अगदी अपोजिट मी म्हटलं ना, जो अपवर्ड मिनिंग आहे त्याच्या अगदी अपोजिट करायचं. इथे तो तयार आहे, मग रिव्हर्समध्ये तो तयार नाही आहे. तो एक स्वतःला एखाद्या गोष्टीपासून परावृत्त करतो आहे असा एक अर्थ होतो, किंवा त्याच्यामध्ये एक अस्वस्थता आहे, रेकलेसनेस आहे, हा एक रिव्हर्स मिनिंग होऊ शकतो त्याचा. तो खूप जास्तीत जास्त रिस्क घेतो आहे, प्रमाणाबाहेर रिस्क घेतो आहे. ॲक्च्युली अपवर्ड मिनिंग रिस्क घेणं आहेच, पण रिव्हर्समध्ये तो जास्त रिस्क घेतो आहे प्रमाणाबाहेर. दुसरं म्हणजे तो त्याला एक्सपिरियन्स नाही आहे. काही अपवर्ड मिनिंग हे रिव्हर्स मिनिंगमध्ये ॲज इट इजसुद्धा येतात, फक्त त्याची एक सिव्हिरिटी असते ती वाढते. तो अनएक्सपिरियन्स आहे, हा एक रिव्हर्स मिनिंग आहे. त्याच्यामध्ये निष्काळजीपणा आहे, म्हणजे विचार करत नाही ना, कुठलीही गोष्ट ॲक्ट करताना विचार करत नाहीत. सो निष्काळजीपणा आहे त्यामध्ये. एक प्रकारे तो त्या पर्टिक्युलर सिच्युएशनमध्ये स्वतः प्रेझेंट नाही आहे. प्रेझेंट असणं म्हणजे त्या ठिकाणी फिजिकली नाही, मेंटली प्रेझेंट असणं. तसा तो कुठल्याही गोष्टीमध्ये, कुठल्याही कृतीमध्ये स्वतः मेंटली प्रेझेंट नाही आहे, असा त्याचा एक निगेटिव्ह अर्थ होतो. तसं त्याचं एक पोरकटपणा आहे त्याच्यामध्ये, एक मूर्खपणासारखं वागणूक आहे त्याची. अगदीच तो चाइल्डिश आहे किंवा एखादा फुलिश बिहेवियर आहे त्याचं, हा त्याचा अर्थ होतो.
किंवा तो एखादा क्रेझी आहे, किंवा आताच्या एक एक 21व्या शतकाच्या मार्गावर आपण आहोत. तर या दृष्टीने जर आपण या प्रकारचा विचार केला, तर आताच एखादा यूथ असेल की जो एक खूपच उधळेपणाने सोशल लाईफ जगतो आहे, असं की एक क्रेझीनेस आहे कुठल्याही गोष्टीमध्ये करण्यामध्ये, पारंपरिक गोष्टी फॉलो नाही करायच्या आणि कसंही वागत सुटायचं. ते ते एक व्यक्तिमत्व असू शकतं. की एक म्हणतात ना, एक शहाणपणा जो असतो एखाद्या गोष्टीमध्ये, एक सोज्वळपणा, शहाणपणा. आता तो कसा प्युअरिटी आहे त्याच्यामध्ये, खूप एकदम लहान बाळासारखी निरागसता आहे त्यामध्ये, अपवर्ड मिनिंगमध्ये. पण मग तो रिव्हर्स मिनिंगमध्ये काय होईल की तो अगदीच पोरकट आहे, मूर्खपणासारखं त्याचे बिहेवियर आहे, किंवा तो एक शहाणपण नाही आहे त्याच्याकडे, कुठल्याही गोष्टीसाठी लागतं ते. एक आता ह्या अपवर्ड मिनिंगमध्ये तो मुक्त आहे. एक विल म्हणतात ना, विल पॉवर एखाद्याची असते एक मनाची, तो असा स्वच्छंदीपणा जो आहे ना, तो अपवर्ड मिनिंगमध्ये. आणि मग रिव्हर्स मिनिंगमध्ये म्हणायचं की त्याच्यामध्ये काही विल पॉवरच नाही आहे, असा त्याचा अर्थ होतो. निगेटिव्ह अजून एक मिनिंग होतं की त्याची कुठलीही ॲक्शन ही कुठली विचार न करता आहे. थॉटलेस ॲक्शन म्हणतात ना, थॉटलेस ॲक्शन, तशा प्रकारची ॲक्शन आहे की कुठलाही पुढचा विचार करत नाही आणि बस करायचं असं. आता एक तर मी तुम्हाला म्हटलं की त्याच्यामध्ये अस्वस्थता आहे, एक रेकलेसपणा पण आहे. कारण त्याला त्याला पॉवर्स वापरता येत नाही आहेत, किंवा त्याला की त्याचं पोटेन्शियल आहे किती आहे हे त्याला अजून माहीत नाही. सो एक रेकलेस पण आहे त्याच्यामध्ये, किंवा जीवनाचा मार्ग त्याला अजून म्हणजे एक प्रॉपर चॅनलाइज झाली नाही आहे. ही पॉवर जी आहे ना त्याची, ही पूर्ण चॅनलाइज झाली आहे. तो एक भरकटल्यासारखं व्यक्तिमत्व असल्यासारखं आहे. सो त्याच्यामध्ये डिसिजन पॉवर नाही आहे, हा एक अर्थ होतो त्या दृष्टीने. किंवा आपण म्हणतो ना त्याच्यामध्ये विल पॉवर नाही आहे, किंवा त्याची विल पॉवर वीक आहे असं म्हणता येईल तितकं असं. आणि त्याच्या स्किल्स आहेत, त्याच्याकडे पोटेन्शियल भरपूर आहे, पण त्याने ते कधी वापरलेलं नाही आहे. ते अगदी अनटॅप पोटेन्शियल आहे त्याचं. त्यामुळे तो एक त्याचा निगेटिव्ह अर्थ होतो की तो स्किलफुल नाही आहे, म्हणजे त्याच्याकडे कुठल्या स्किल्स नाही आहेत असं. दुसरा एक मिनिंग सांगता येईल की आता त्याला कुठल्याही गोष्टीची भीती नाही, कारण तो परमेश्वरावरती त्याला विश्वास आहे, त्यामुळे त्याने झोकून दिलं आहे. मग रिव्हर्स मिनिंगमध्ये त्याला कुठल्या तरी अज्ञात गोष्टीची भीती आहे असा त्याचा अर्थ होतो. एक रिव्हर्स मिनिंग होतं. आणि तो जे जीवनाचे जे कठीण प्रसंग आहेत त्या बाबतीत तो अजून अजाण आहे, त्याला काहीच त्याबद्दल कल्पना नाही आहे, हे त्याचं रिव्हर्स मिनिंग होतं. म्हणजे जेवढी निगेटिव्ह मिनिंग आहेत ना त्याच्या, या फूलची जेवढी मिनिंग्स आहेत त्यातली जेवढी निगेटिव्ह आहेत ना ती रिव्हर्स समजायची. अजून सांगता येईल की केअरलेसनेसपणा सांगितलं की एक आता पॉझिटिव्ह मिनिंगमध्ये जरी तो कसा फटकन ॲक्शन घेणार आहे, म्हणजे पुढचा मागचा विचार न करता ॲक्शन घेणार आहे, तेच मिनिंग त्याचं रिव्हर्समध्ये सुद्धा होतं. रिव्हर्समध्ये पण आपण तेच कंटिन्यू करतो, कारण ते एक प्रकारे निगेटिव्ह पण आहे. म्हणजे ते एखाद्या गोष्टीमध्ये झोकून देणं हे जितकं पॉझिटिव्ह आहे ना, तिथं पुढचा न विचार करता झोकून देणं हे तितकंच निगेटिव्ह आहे. सो तो एक मिनिंग हे दोन्हीमध्ये मॅच होतं, रिव्हर्समध्ये पण आहे आणि अपवर्डमध्ये पण आहे. सो ओव्हरऑल ओव्हरऑल हीच एक रिव्हर्स मिनिंग्स यामधून दिसतं. म्हणजे जेवढी अपवर्ड आहेत ना त्याच्या अपोजिट केली की
ती रिव्हर्स मिनिंग. सो आता आपण आहे ना पर्सनॅलिटी टाईप बघूया त्याचा, ही कशी पर्सनॅलिटी असेल. त्या फूलची पर्सनॅलिटी जशी बघितली तर तो एक बिनधास्त व्यक्तिमत्व आहे, केअरफ्री आहे, बिनधास्त व्यक्तिमत्व. आता यामध्ये काय होईल, जे इमोशन्स आहेत ना ते सुद्धा काही वेळा येतील, त्याचं जे अपवर्ड मिनिंग आहेत ना ते सुद्धा शब्द यामध्ये येतील. सो एक पण आपण ॲज अ पर्सनॅलिटी म्हणजे एखाद्या समजा हे सिग्निफिकेटर कार्ड म्हणून जर ड्रॉ केलं आपण, तर मग त्या व्यक्तीची पर्सनॅलिटी आपण म्हणजे एखाद्या व्यक्तीला सिग्निफाय करणारं, दर्शवणारं असं कार्ड जर आपण हे म्हणून ड्रॉ केलं तर त्याचं आपल्याला व्यक्तिमत्व सांगता आलं पाहिजे. आणि म्हणून मग भले ते रिपीट झाले काही शब्द आपले, पुन्हा पुन्हा तेच तेच चांगलं जरी आलं तरी ते आपल्याला ॲज अ व्यक्तिमत्व काय 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 पॉईंट्स असू शकतात हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. सो एक केअरफ्री नेचर आहे त्याचं, बिनधास्त व्यक्तिमत्व आहे. दुसरं म्हणजे एक जिज्ञासू आहे तो, साहसी आहे. आणि एक म्हणता अनकन्व्हेन्शनल म्हणता ना की ट्रेडिशन पाळणारा नाही आहे, काहीतरी वेगळं करून दाखवणारा, पुढचा मरचा विचार न करणार जी व्यक्ती असतात ना ते सहसा काय होतं, जे समाजातल्या चार चौघं करतात नाही तसं न करता काहीतरी वेगळं करायचं असं व्यक्तिमत्व आहे या फूलचं. सो अनकन्व्हेन्शनल म्हणता येईल त्याला. दुसरं एक हसा, खेळा, जगा, लाईफ एन्जॉय करा, हे एक त्याचं व्यक्तिमत्व आहे. दुसरं म्हणजे अनप्रेडिक्टेबल आहे, की आपण सांगू शकत नाही हा काय करेल, म्हणजे रिस्क घेणार आहे ना तो कधी काय करेल हे आपण सांगू शकत नाही. त्यामुळे त्याच्या बाबतीत त्याचा काही स्वभाव असा आहे की तो अनप्रेडिक्टेबल आहे. त्याला एक असं म्हणतात की जीवन जगण्याची त्याला एक अभिलाषा आहे, खूप इच्छा आहे, जीवनाबद्दल खूप एक आवड आहे जीवनाची आणि जीवन जगण्याची अभिलाषा आहे त्याच्यामध्ये. त्याला एक शिकण्याची आवड आहे असं म्हणता येईल. कारण हे बरेचदा आहे ना लहान मुलांचे, कारण एक सोलने आता नुकतं शरीर धारण केलं आहे. सो जे लहान मुलांमध्ये ज्या गोष्टी आहेत ना, एन्थुझियास्टिक असतात किंवा क्युरियस असतात, एक सगळ्या गोष्टीकडे पॉझिटिव्ह असते, कारण प्रेम असतं मनामध्ये, कुठल्याही इतर हे धेवे दावे द्वेष या गोष्टी लहान मुलांना टच करत नाहीत. सो ते मनाने निर्मळ असतात. हा तसा मनाने निर्मळ आहे, अगदी फार भोळा देखील आहे हा फूल, की त्याला काही म्हणजे कोणीही फसवू शकतं, हा भोळा आहे. सो तो एक त्याच्या व्यक्तिमत्वाचा एक भाग असो आहे. त्याचं त्यामुळे एक असंही आहे की त्याचं एखाद्या लहान मुलासारखं विचारसरणी आहे त्याची, कारण त्याचं वागणूक की त्याच्यामधली ती निरागसता, त्यामुळे एखाद्या लहान मुलासारखी त्याची विचारसरणी आहे असं आपण सांगू शकतो त्याचं व्यक्तिमत्व. ड्रीमर आहे तो, स्वप्नाळू आहे, स्वप्न बघणार आहे, भव्य खूप काही मोठं करण्याची त्याची इच्छा असते. भले त्याला कल्पना नाही की त्याच्यामध्ये पोटेन्शियल भरपूर आहे, पण त्याने ते कधी यूज केलेलं नाही आहे, त्यामुळे त्याला त्याच्या कॅपॅसिटीज किती आहे त्याचा अंदाजच मुळात नाही आहे, भले जरी असल्या कॅपॅसिटीज तरी पण. सो तो एक ड्रीमर आहे आणि त्याला कधीही कोणी फसवू शकतं, इतका तो निरागस आहे. हे एक त्याचं व्यक्तिमत्व आहे. तो अनएक्सपिरियन्स आहे, त्याला काही कुठल्याही गोष्टीचा अनुभव नाही आहे अजून या जगामध्ये, त्याने फक्त पाऊल ठेवलेलं आहे. आता तो एक गोष्ट मॅनिफेस्ट करणार आहे, म्हणजे ज्या गोष्टी त्याच्या मनात आहेत, स्वप्नात आहेत, त्या प्रत्यक्षात उतरवण्याचा तो प्रयत्न करणार. जसं लहान मूल मोठं होत जातं, स्वप्न असतात. जसं आपण ती कालची स्टोरी बघितली एक चॅरियटच्या स्टेजला जेव्हा तो येतो तेव्हा तो खरा मॅच्युअर होतो, पण आता त्याची स्वप्न खूप आहेत, कारण त्याने ती स्वप्न बघितलेली आहे, तो ड्रीमर आहे. सो तो एक त्याचं व्यक्तिमत्व सांगता येईल.
पण तो अनएक्सप्लेनेबल. सो ही फुलची पर्सनॅलिटी आपण सांगू शकतो. नंतर हा आपल्या पॉईंट्समध्ये एक मिनिट, डिस्क्रिप्शन झालं आहे आपलं, इमोशन्स झाले, कलर्स, न्यूमरॉलॉजी झालं, आता ह्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत ना, प्लॅनेट, चक्रा, क्रिस्टल, त्या आपण बघूया. हे फुल कुठला माहिती आहे का, युरेनस म्हणजे हर्षल हा ग्रह दर्शवतो फुल. म्हणजे आता जे आपण त्याचं व्यक्तिमत्व बघितलं ना, ते व्यक्तिमत्व आणि ॲक्च्युली तो हर्षल ग्रह कसा आहे त्याबद्दल जर तुम्हाला कळलं, म्हणजे आता मी तुम्हाला एक्सप्लेन करीन, तुम्हाला त्याचं एक लिंक साधता येईल का आहे ती. फर्स्ट ऑफ ऑल, आपली जी ही कुंडली असते, नैसर्गिक कुंडली, त्यामध्ये 11व्या स्थान हे कर्मस्थान आहे, जिथे मकर रास आहे, आणि हे 11वं स्थान इथे कुंभ रास आहे. या 11वं स्थान हे फूलचं आहे, इथे फूलची प्लेसमेंट असते या कार्डची. सो याची राशी कुंभ आहे. याचा ग्रह आता पत्रिकेमध्ये मकर रास आणि कुंभ रास या दोन्ही राशी या शनीच्या आहेत. सो इथेही शनी रास आहे, इथे सुद्धा शनी रास आहे, शनी ग्रह आहे, इथे सुद्धा शनी ग्रह आहे. पण ह्या 11व्या स्थानामध्ये शनी आणि युरेनस म्हणजे हर्षल हे दोन्ही ग्रह आहेत या स्थानाला रिप्रेझेंट करणारे. ओके. सो फूलचा जो आहे ग्रह तो युरेनस आहे, हर्षलचा असा एक तो आधुनिक ग्रह आहे, नंतर शोध लागलेला. पूर्वी आपण नवग्रहच मानत होतो शनीपर्यंत. नंतर हे हर्षल, नेपच्यून, प्लुटो हे नंतर त्यांचा नंतर शोध लागला. एक साधारणतः 84 वर्ष लागतात त्याला एक पूर्ण सूर्याचं भ्रमण करायला. आणि मग आपल्या इथे एका राशीत तो जवळपास एक 7 वर्ष असतो एका राशीमध्ये. सर ते हर्षलचं कसं आहे की प्रत्येक ग्रह हे सूर्यमालेमध्ये स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरतात. शनीनंतर या हर्षलची कक्षा येते फिरताना. म्हणजे मध्ये सेंटरला तुम्ही जर सूर्य, तर त्याच्या भोवती बुध ग्रह फिरतो, त्यानंतर शुक्र, त्यानंतर आपली पृथ्वी, आणि पृथ्वीच्या भोवती चंद्र फिरतो, कारण तो उपग्रह आहे. म्हणजे पृथ्वी आणि चंद्र दोन्ही एकत्र सूर्याभोवती फिरतात. त्या पृथ्वीनंतर मंगळ, त्याची कक्षा येते. मंगळानंतर गुरुची कक्षा येते, गुरुनंतर शनीची कक्षा येते, आणि शनीनंतर या हर्षलची कक्षा येते. सो हा खूप डिस्टन्सवरती आहे आणि आपल्या जवळजवळ पृथ्वीच्या चौपट मोठा ग्रह आहे हर्षल. सो त्याला एक 84 वर्ष लागतात ती पूर्ण भ्रमण करायला, आणि आपल्या एका राशीला तो काहीतरी 7 वर्ष असतो. पण यामध्ये कसं माहिती आहे का, हे सगळे ग्रह पश्चिमेकडून पूर्वेकडे प्रवास करत असतात. भ्रमण करताना सूर्याभोवती पश्चिमेकडून स्वतःच्या कक्षेभोवती पश्चिमेकडून स्वतःच्या कक्षेभोवती फिरता फिरता पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरतात. त्यामुळे आपल्याला सूर्य हा पूर्वेकडून पश्चिमेकडे जाताना दिसतो, अपोजिट. पण या हर्षलची जी कक्षा आहे ना, ही इतरांपेक्षा वेगळी आहे. या बाकी सगळ्या ग्रहांपेक्षा याची जे आहे भ्रमण हे वेगळं आहे. म्हणजे याची कक्षाच एक वेगळ्या काहीतरी थोडी कललेली आहे. त्यामुळे त्याचं जे भ्रमण आहे ना, त्यामुळे जे काही चुंबकीय क्षेत्र निर्माण होतं, आणि तुम्हाला माहीत आहे ग्रह हे मनाचे कारक असतात, मनावरती प्रभाव टाकतात. एक नुसतं चंद्राचं जे भ्रमण आहे त्याच्यामुळे आपल्या एवढ्या मोठ्या मोठ्या सागरांमध्ये लाटा उसळतात आणि भरती ओहोटी येते. तर मग आपल्या तर शरीरामध्ये 70% पाणी आहे. त्यामुळे ग्रहांचं जे गोचर होतं ना, त्याच्यामुळे आपल्या मनावरती परिणाम होतात. सो हा हर्षल ग्रह ज्या पत्रिकेमध्ये ज्या स्थानात असेल ना, त्या स्थानामध्ये तुम्हाला एखादं त्या स्थानासंबंधीचं एखादं विक्षिप्त किंवा एखादं निगेटिव्ह फळ मिळताना दिसेल, किंवा त्या ठिकाणी एखादा विक्षिप्तपणा दिसेल. कारण हा इतर ग्रहांपेक्षा वेगळा आहे. म्हणजे या हर्षलचे 5 चंद्र आहेत, 5 उपग्रह आहेत, ते त्याच्याभोवती फिरत असतात,
आणि त्यांच्या कक्षासुद्धा तशाच आहेत, तिरकस आहेत काहीतरी, म्हणजे असं पश्चिमेकडून पूर्वेकडे असं नाही जात ते, काहीतरी उत्तर दक्षिण असं काहीतरी, एक्झॅक्ट आता मी सांगते तुम्हाला, एक मिनिट. हां, त्या हर्षल जो ग्रह आहे ना, त्याचे उपग्रह जे त्याच्याभोवती फिरतात ना, ते दक्षिणेकडून उत्तरेकडे फिरतात आणि त्याच्यासकट तोही हर्षल ग्रहसुद्धा त्याचं सुद्धा तशीच एक दिशा आहे. आणि त्यामुळे ते जे चुंबकीय क्षेत्र निर्माण होतं ना, त्याने आपल्या मनावरती एक एक परिणाम होतात किंवा काय. त्यामुळे हर्षल पत्रिकेमध्ये ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणचं एखादं तरी वाईट फळ आपल्याला भोगावं लागतंच. दुसरं म्हणजे तो तिथे एक विक्षिप्तपणा असतो, म्हणजे एखादा व्यक्ती क्रांतिकारी एक कसा म्हणजे रिबेलियन असतात तसं एखाद्याचं व्यक्तिमत्व होऊ शकतं, किंवा ह्या कुठल्याही परंपरा पाळायच्या नाहीत, जे आपलं ते खरं करायचं, ही एक असू शकतो. पण तो संशोधक ग्रह आहे. आता संशोधन करणारी लोकं पण तशीच असतात, त्यांना ते फॅक्ट्स असतात. आता पण त्या पर्टिक्युलर टाईमपर्यंत जे शोधलेले संशोधित केलेले फॅक्ट्स असतात त्याच्यावरती ते संशोधन करून अजून काहीतरी मिळवण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे एक प्रकारे ते न जुमानता त्यातून काहीतरी आणखीन वेगळं संशोधन करून आणखीन काहीतरी करावं. सो एक आधुनिक ग्रह आहे आणि खूप संशोधक आहे, बुद्धिमान आहे. पण तसंच तो कितीही पॉझिटिव्ह जरी असले त्याचे काही गोष्टी, तरी आपल्याला एखादं निगेटिव्ह फळ त्याचं भोगावं लागतंच. सो असा ग्रह युरेनस, हर्षल ग्रह हा फूल रिप्रेझेंट करतो. त्यामुळे ह्याच्या वागण्यामध्ये थोडासा विक्षिप्तपणा आहे. यामध्ये स्वतःचं ते खरं करायचं, किंवा चार चौघांपेक्षा वेगळं काहीतरी करायचं, किंवा एक भव्य स्वप्न बघायची. भले अजून आपल्याला कॅपॅसिटीज माहीत नाही, किंवा ज्या कॅपॅसिटीज आहेत त्यामध्ये पण त्या अनटॅप्ड आहेत, त्याला स्वतःला पत्ता नाही आहे, त्याने कधी त्या यूज केल्या नाही आहेत असा. सो थोडासा हा विक्षिप्तपणा आहे ना, तो ह्याच्यामध्ये आहे असं. मग तो विक्षिप्तपणा हा जर जास्त असेल तर तो विध्वंसकपणासुद्धा होऊ शकतो. सो जसं एक लहान मुलांमध्ये कशी विध्वंसक वृत्ती असते, एक सगळं तोडून मोडून फेकून द्यायचं, पुन्हा ते आपल्याला खेळता येणार नाही हा विचारच नसतो. सो लाईक तसंच काहीतरी आहे एक त्याचं नेचर आहे. सो आपण प्लॅनेट बघितला, त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स बघितले. आता चक्र जे आहे ना, आपले जे 7 चक्र आहेत त्यामध्ये क्राऊन चक्र, कारण आता आपण हा 2 प्रकारे ह्या फूलचा विचार करतो आहे. सोलने आता शरीर धारण केलं आहे आणि आता त्याने या जगाचा प्रवासाला सुरुवात केली आहे. सो तो त्याची सुरुवात आहे. सो एक बेस चक्र जे सर्वात सप्तचक्रामध्ये एक सगळ्यात खाली असतं, बेस चक्र, पाठीच्या कण्यामध्ये, कण्याच्या अगदी खालच्या टोकाला, ते चक्र हा रिप्रेझेंट करतो. आता दुसरा अर्थ आपण ह्याचा कसा बघितला की ती जर्नी पूर्ण झालेली आहे त्या वर्ल्ड कार्डपर्यंत, आणि आता तो पूर्ण शुद्ध झालेला आहे. त्याचं सोल जे आहे त्याची शुद्धी झालेली आहे. त्याच्या सगळ्या बिलीफ सिस्टीम्स चुकीच्या होत्या त्या त्याने हे केलेल्या आहेत, काढून टाकलेल्या आहेत. आणि आता त्याच्यामध्ये तीच प्युरिटी आली जी सुरुवातीला त्याने प्रवास करताना, म्हणजे त्याने जेव्हा जन्म घेतला या प्रवासाच्या वेळी, ती प्युरिटी आता त्याला परत प्राप्त झालेली आहे. आणि आता त्याचा स्पिरिच्युअलिटीकडे प्रवास सुरू झाला आहे. हा असा एक सेकंड मिनिंग आपण घेतला होता. सो त्या दृष्टीने त्याचं सहस्त्रार चक्र म्हणजे सगळ्यात वरचं टॉपचं, म्हणजे एक तर बेस चक्र, नाहीतर अगदी 7वं चक्र, अगदी जे आपल्या माथ्यावरती असं, ते सहस्त्रार चक्र हे कार्ड दाखवतं. ओके, सो आता याचे क्रिस्टल कोणते आहेत? हे कार्ड तुम्हाला क्रिस्टल दाखवते मी. क्लिअर क्वार्टर्स, म्हणजे हे तिन्ही क्रिस्टल माझ्याकडे सध्या आहेत, पण तुम्हाला मी दाखवू शकते. क्लिअर क्वार्टर्स हा एक क्रिस्टल आहे. हा प्युरिटीसाठी आहे, म्हणजे आपला बॉडी प्युरिफिकेशनचा आहे. रेड कार्नेलियन हा क्रिस्टल आहे. आणि रेड जास्पर. ॲक्च्युली हा रेड जास्पर जेव्हा पॉलिश असतो ना, तो असाच काहीसा दिसतो, थोडा डार्क असतो, पण आता हा रॉ आहे.
रेड जास्पर. सो हे 3 क्रिस्टल आहेत त्याचे, रेड कार्नेलियन, क्लिअर क्वार्ट्ज आणि रेड जास्पर. ओके. झोडॅक साईन कोणता आहे ते राशीचं चिन्ह कुंभ राशीमध्ये आहे, 11th हाऊसला, लाभस्थानामध्ये. सो हे आणि आपण हेही बघितलं की त्याचे प्लेसमेंट कुठे आहे. पोझिशन इन ॲस्ट्रोलॉजिकल चार्ट इन विच हाऊस, ते पण आपण बघितलं. 11व्या स्थानामध्ये लाभस्थानात, हे लाभस्थान आहे, हे प्रथम स्थान आहे. मी यासाठी एक वेगळा व्हिडिओ बनवणार आहे. तुम्हाला प्रत्येक घरात हे घर काय दाखवतं कुंडलीचं, त्यातल्या प्रत्येक बारीक सारी गोष्टी मी तुम्हाला सांगेन. तुम्ही काय हवं तर नोट करा. म्हणजे जेव्हा तुम्ही स्वतः यावरती कार्ड्स लावून जेव्हा तुम्ही प्रेडिक्शन सुरू कराल तेव्हा तुम्हाला कळेल. प्रथम स्थान हे आपलं स्वतःचं फिजिक्स असतं. आपण स्वतः आपली मनोवृत्ती, आपला दृष्टिकोन, स्वाभिमान, अभिमान, जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन, या सगळ्या गोष्टी या येते ना. अगदी पूर्ण आपले सगळे फीचर्स, आपण दिसतो कसे, अगदी बारीक सारीक होण्याचं हे सगळं. सेकंड हाऊस आहे ना, हे आपलं कुटुंबस्थान असतं. कौटुंबिक सौख्य बघतात, आपलं धनस्थान, वडिलोपार्जित धनसंपत्ती किंवा आपण जी उभी केलेली संपत्ती असते, सोनं नाणं, जे काही इन्व्हेस्टमेंट असेल ते सगळे यावरून बघितलं जातं. थर्ड हाऊस आहे ना, हे आपल्या छोट्या मोठ्या प्रवासांचं आहे, धाकट्या भावंडांचं आहे. आणि हे थर्ड स्थान हे शेजारी पाजारी हे ते यावरून बघितले जातात. दुसरं म्हणजे हे धाडसाचं आहे, पराक्रम स्थान आहे हे. फोर्थ हाऊस हे आपल्या मनाचं घर आहे, म्हणजे आपली मनशांती, हे आईचा विचार हा पूर्ण या फोर्थ हाऊसवरून केला जातो. सो फोर्थ हाऊसमध्ये आपल्या सगळ्या सुविधा, आपलं घर, बंगले, आपली जी प्रॉपर्टी आहे ना ती, गाडी, बंगला, घर, सुखसोयी, नोकर चाकर, हे सगळं या फोर्थ हाऊसमधून बघितलं जातं. पंचम हाऊस हे आपलं प्रेमाचं आहे, प्रेम प्रणयाचं आहे. इथे आपल्या संततीचं पण आहे. इथे विद्याभ्यास बघितला जातो. दुसरं म्हणजे आपले छंद आपण काय जोपासले आहेत का, लॉटरी वगैरे, ह्या छंदामधून मिळणारं जे इन्कम असतं ते यामधून बघितलं जातं. षष्ठ स्थान हे ऋण आणि रोगाचं आहे, जे आपण कर्ज वगैरे घेतलेली असतात ना ते यातून बघितली जातात. ते पुन्हा रोग, आपले आजार वगैरे तिथून. पण आपल्याला नोकरीचं स्थान किंवा नोकरीपासून आपल्याला काय भाग्यते आहे त्याचा विचार इथून होतो. सो ही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स असतील तर त्याचा विचार इथून होतो. सप्तम स्थान हे सगळ्या प्रकारच्या जोडीदारांचं आहे, आपल्या पार्टनर किंवा आपली जी काही संगत असेल ती, आपले व्यावसायिक जोडीदार, सगळ्या जोडीदारांचं आपलं स्वतःचं चारित्र्यसुद्धा इथून बघितलं जातं. अष्टम स्थान हे मृत्यूस्थान आहे. इथून एक अचानकपणे मिळणारा धनलाभ जो कष्टाचा असतो तोही बघितला जातो. मृत्यूस्थान आहे हे. नवम स्थान हे भाग्यस्थान असतं. इथून उच्च शिक्षणाचा विचार केला जातो, परदेशागमनाचा विचार केला जातो. दशम स्थान हे आपलं कर्मस्थान आहे. इथे हे आपल्या वडिलांचं पण आहे. काही सिस्टीममध्ये हे वडिलांचं स्थान मानतात, काही सिस्टीममध्ये हे मानतात. सो हे वडिलांचं स्थान आहे. आणि जसं हे आईचं आहे, हे वडिलांचं आहे. दुसरं कर्माचा लाभ जो असतो ना तो लाभस्थान. इथे आपल्या मैत्रिणी, आपलं सोशल लाईफ, आपले पब्लिक रिलेशन्स हे या स्थानावरून बघितले जातात. आणि हे स्थान आहे ते व्ययस्थान आहे, सगळ्या प्रकारच्या अडथळ्यांचं आहे, तुरुंगवासाचं आहे, पुन्हा एकांतवासाचं आहे. सो ही जी घरं आहेत ना, हे आणि हे कुंडलीतल्या निगेटिव्ह घर आहेत. ही सगळी आहेत ती केंद्रस्थानं, ही मधोमध असतात ती केंद्रस्थानं असतात. ओके. हे आणि हे पहिलं स्थान, पंचम स्थान आणि हे विद्याचं स्थान आहे. इथून पण धर्म बघितला जातो. सो ही धार्मिक स्थानं, ही पहिली, पंचम आणि नवम ही धार्मिक स्थानं मानली जातात. सो आपला हा फूल आहे ना त्याचं घर हे आहे. ही फूलची पोझिशन आहे. 11वा कुंभ रास ही त्याची रास आहे. आणि फूलचा टायमिंग आहे ना तो आत्ता आहे, नाव असं म्हटलं तरी चालेल. ओके. हे हिब्रू अल्फाबेट वगैरे आहे ना, ह्याचा आहे ना, मी आता तुम्हाला नुसतं या कार्डसाठी हिब्रू अल्फाबेट काय आहे ते कबालिस्ट वगैरे त्या सिस्टीममध्ये मला त्याचं पूर्ण नॉलेज नाही आहे, कारण ती एक वेगळीच सिस्टीम आहे पूर्ण कॉम्पॅक्ट. तर आहे ना त्याचं तुम्हाला बॅकग्राऊंड सांगितल्याशिवाय ते काय एक्सप्लेन करण्यात अर्थ नाही. त्याचं मी एक सेपरेट लेक्चर घेईन आणि त्यावेळी तुम्हाला ते ट्री ऑफ लाईफ कसं असतं, तिथे या प्रत्येक कार्डची पोझिशन का आहे
आणि कुठे असते हे दोन्ही मी सगळं एक्सप्लेन करेन. त्यासाठी हा मी वेगळा लेक्चर घेईन, कारण ते आता मी सांगितलं तर मला प्रत्येक लेक्चरला त्याला रिपीट करावं लागेल असं. सो हा जो पॉईंट आहे हा आपण नंतर घ्यायचा आहे. असोसिएटेड हिब्रू अल्फाबेट, दुसरं म्हणजे इतर कार्डशी त्यांचं कॉम्बिनेशन, हा आपण नंतर घ्यायचं आहे. आता ह्या कार्डला ना इतर कुठलंही कार्ड असोसिएट नाही आहे या डेकमध्ये. हे पहिलं जे कार्ड आहे फुलचं, त्याच्याशी एक सिमिलॅरिटी असलेलं दुसरं कुठलंच कार्ड नाही आहे इथे. हे काय, कारण हा आपला एक पॉईंट आहे, असोसिएटेड टेरोट कार्ड्स इन डेक अँड देअर को रिलेशन. त्याचं म्हणजे प्रत्येक इतर कार्ड्सची आहे ना दुसरी कार्ड्स काही ना काही कारणांनी एक रिलेशनमध्ये आहेत, तसं या कार्डशी कुठलंही कार्ड रिलेशनमध्ये नाही आहे. सो हे झालं. इलेमेंटल ड्युॲलिटी. आता इलेमेंट्स काय माहिती आहे का, पंचमहाभूत तुम्हाला माहीत आहे ना, जल, वायू, पृथ्वी, आकाश, तत्व. ही जी तत्व आहेत ना, पृथ्वी तत्व, वायू तत्व, आकाश तत्व, जलतत्व आणि अग्नितत्व, अशी 5 तत्व आहे. आपलं शरीर हे पंचमहाभूतांचं बनलेलं आहे. तसं ह्या सगळ्या निसर्गामध्ये हे सगळा निसर्ग हा पंचमहाभूतांनी बनलेला आहे. सो ही टॅरोट्स कार्ड ना ही कुठली ना कुठली तत्व दाखवतात. तसं हे फुल कार्ड आहे ना हे वायू एअर इलेमेंट म्हणजे वायुतत्व दर्शवतं. ओके, आणि वायुतत्व दर्शवतं म्हणून त्याची ही जी एनर्जी आहे ना ही मस्क्युलिन एनर्जी आहे. जसं यिंग यांग एनर्जी म्हणतात ना, त्यातली यंग एनर्जी आहे या कार्डला. मस्क्युलिन कार्ड एक हे म्हणतात ना, मॅस्क्युलिन आहे का फेमिनाईन आहे, म्हणजे एक फेमिनिटी जास्त आहे का एक पुरुषत्व जास्त आहे, तसे हे मॅस्क्युलिन दाखवतं. एअर एलिमेंट आहे याला. आता आपण बघणार आहोत या कार्डचं करिअर, फायनान्स, लव, रिलेशनशिप, स्पिरिच्युअल, हेल्थ, वेलबिंग या सगळ्याच्या दृष्टीने ह्याचं काय महत्त्व आहे, म्हणजे काय त्याचं मिनिंग आहे, तो आपण बघायचा पार्ट. हे आपले सगळे पॉईंट्स क्लिअर झालेले आहेत. हा जो पार्ट आहे ना, असोसिएटेड आर्केंजल्स अँड इलेमेंटल स्पिरिट, हा पार्टसुद्धा मी वेगळा घेईन. हां, प्रत्येक कार्डला कुठले आर्केंजल आहे, आता आर्केंजलचं मिनिंगच तुम्हाला माहीत नसेल तर मग ते मला तुम्हाला सांगावे लागेल. जसं आपल्या कुठल्याही सिस्टीममध्ये हायरार्की असते ना, ते टॉप बॉस प्रत्येकाचे म्हणजे ग्राउंड लेवलला काम करणारे, त्याच्यावरती आणखीन बॉसेस, ऑफिसर, सिनियर ऑफिसर हे तसे एंजल्समध्ये सुद्धा हायरार्की आहे. सो मी ती आधी एक्सप्लेन करेन तुम्हाला ना, ह्याचा एक मी वेगळा लेक्चर देईन. आणि मग सगळ्या कार्ड्सना कुठले कुठले एंजल्स रिप्रेझेंट करतात ते मी तुम्हाला, त्यामुळे हे मी आज यावेळी शिकवणार नाही आहे. हे पार्ट्स हिब्रू लेटर म्हणजे ते कबाला वगैरे ती सिस्टीम आहे, त्याचं थोडंसं मी बॅकग्राऊंड सांगून तुम्हाला त्या प्रत्येक ट्री ऑफ लाईफवरती या प्रत्येक कार्डची पोझिशन काय आहे मेजर अर्कानाची ती मी तुम्हाला सेपरेट लेक्चरमध्ये सांगणार. आर्केंजल आणि एलिमेंटल स्पिरिट्स तुम्हाला त्यांची नावंसुद्धा माहीत नसतील, त्यामुळे मला ते डिटेलमध्ये सांगावं लागेल. प्रत्येकाचं जे एंजल्स आहेत त्यांची एक हायरार्की आहे आणि त्यांना ती सोपवलेली कामं आहेत, कारण ते देवांचे दूत असतात. त्यांना इथे मी म्हटलं ना तुम्हाला की हे बरंचसं आपलं प्लॅनेट आहे ना, इथलं जे आयुष्य असतं ना ते स्पिरिट रिल्म एक मेंटेन करते, किंवा एक ही जी इथली व्यवस्था आहे, जी कार्मिक व्यवस्था आहे ना ती स्पिरिट रिल्म हँडल करते. आणि त्यामुळे त्यासाठी मग त्यांना ती त्यांच्या हायरार्कीप्रमाणे एक मिनिट ती त्यांना ते तसे जॉब्स आहेत काही असाईन केलेले. त्यामुळे हा एक मोठा भाग आहे शिकवण्याचा, तो मी तुम्हाला सेपरेटली शिकवेन. एक मिनिट, सॉरी. आणि अजून एक जो आहे ना, हा जो पार्ट आहे ना की प्रत्येक कार्डची ॲस्ट्रॉलॉजिकल चार्टमध्ये प्लेसमेंट, म्हणजे या कुंडलीमध्ये फूल इथे असेल तर काय
अर्थ घ्यायचा, इथे असेल तर काय अर्थ घ्यायचा, पराक्रम स्थानात असेल तर काय अर्थ घ्यायचा, चतुर्थ स्थानामध्ये काय समजायचं, हे जे आहे ना हे मी तुम्हाला नंतर शिकवेन. कारण मी तुम्हाला आधी हे एक्सप्लेन करेन पूर्ण. कारण ते सिम्पली तेवढंच सांगून उपयोगाचं नाही, त्याला बऱ्याच गोष्टी कनेक्टेड आहेत. थोडंसं तुम्हाला आहे ना एक ॲस्ट्रॉलॉजिकल थोडंसं मला थोडंसं राशी किंवा ग्रहांबद्दल सांगावं लागेल. सो तो एक पार्ट मी नंतर कवर करणार आहे. कारण काय होतं, तो एक लेंदी पार्ट आहे. तुम्हाला एका वाक्यामध्ये सांगून उपयोग आहे, मला ते डिटेलमध्ये सांगावं लागेल. एक मिनिट, सॉरी. सो मी तो डिटेलमध्ये सांगावं लागेल, त्यामुळे ह्या व्हिडिओचा एक लेंथ खूपच वाढेल आणि मग ते तुम्हाला इरिटेटिंग होईल. असं सगळंच एका ह्याच्यामध्ये आलं ना तर थोडं आणि थोडंसं मला तुम्हाला ॲस्ट्रॉलॉजीचा बेस सांगून मगच तुम्हाला ते सांगावं लागेल. सो यातले आपण हिब्रू लेटर, आर्केंजल्स, या प्रत्येक कार्डचं इतर कार्डशी असलेलं कॉम्बिनेशन आणि हे त्याची प्लेसमेंट, प्रत्येक ह्या 4 गोष्टी यांचे मी वेगळे लेक्चर्स किंवा वेगळे एक सिरीज करेन. बघू आता किती व्हिडिओमध्ये होऊन ते असं. तर आता आपण अपराईट मिनिंग केलेलं आहे, रिव्हर्स मिनिंग झालेलं आहे, शॅडो मिनिंग मी तुम्हाला सांगितलं कसं बघायचं ते सेपरेटली. हे नाही, फक्त ते कन्सिडर करायचं की शॅडो मिनिंग जेव्हा तो स्प्रेड आपण मांडतो त्याच्यावरती डिपेंड असतं. स्पिरिच्युअल मिनिंग झालं, पर्सनॅलिटी टाईप झालं. सो आता करिअर, फायनान्स, लव्ह, रिलेशनशिप ते पाहूया. सो करिअर आणि फायनान्सच्या बाबतीत जर फुलचा विचार केला ना आपण, तर आपण असं सांगू शकतो की एक नवीन करिअर तुम्ही आता एक त्या वाटेने जाणार आहात किंवा एक नवीन करिअर ऑपॉर्च्युनिटी येणार आहे, येऊ घातलेली आहे, असं या कार्डचं मिनिंग आपण सांगू शकतो. एखादा नवीन जॉब करणार आहे किंवा मग एक समजा जॉब सोडून बिझनेस, म्हणजे पूर्ण कलाटणी एखाद्या, म्हणजे की अगोदरच्या एक्सपिरियन्सचा आता काहीच उपयोग नाही. सॉरी. तर आपण असं सांगू शकतो की एक नवीन करिअर ऑपॉर्च्युनिटी येऊ घातली आहे किंवा एखादी इंटर्नशिप पण हे कार्ड दाखवतं किंवा एखादं एक वेगळंच करिअर सिलेक्ट केलं की अगोदरच्या गोष्टीचा इथे काहीच एक्सपिरियन्स नाही, जसं जॉब सोडला आणि बिझनेस चालू केला आहे किंवा एक वेगळ्या लाईनचा जॉब आहे की पूर्वीच्या जॉबचा काही इथे एक्सपिरियन्सचा उपयोग नाही आहे, असं हे दाखवू शकतं कार्ड. आणि एक हे असंही दाखवते की तुम्हाला यामध्ये एक एक्सपिरियन्स नाही आहे पण तुम्हाला शिकण्याची इच्छा आहे. म्हणजे एखादा नवीन जॉब असेल तर एक्सपिरियन्स नाही आहे त्यामध्ये, पण एक पुढे जाऊन शिकण्याची या व्यक्तीला इच्छा आहे. आणि जॉबच नाही, एक नवीन एज्युकेशनल कोर्स म्हणा किंवा एक नवीन इंडस्ट्री चालू केली आहे किंवा एखादं पूर्ण कंप्लीट एक करिअरच चेंज करून टाकलं किंवा तुम्हाला काहीतरी तुमचं स्वप्न साकार करायचं म्हणून तुम्ही आता तुमचा जॉब सोडला आहे, असं हे कार्ड दाखवतं. किंवा आता फायनान्सचा जर विचार केला तर तुम्ही कदाचित एखादी स्कीम असेल की झटपट पैसे मिळवण्याची, त्या स्कीममध्ये तुम्ही गुंतवताय, म्हणजे पुढे काही विचार करायचा नाही, जस्ट रिस्क घ्यायची, असं हे नेचर दाखवू शकतं फायनान्समध्ये. सो इथे एक ॲडवाईस असा होतो की काहीही कराल तुम्ही तर पुढे आधी इन्व्हेस्टमेंट करताना आधी एक थोडा विचार करा, पूर्ण त्याबाबत एक तज्ज्ञांचा सल्ला घ्या, डिस्कस करा आणि मग तुम्ही ते कुठल्याही प्लॅनमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असेल किंवा एखादी इन्व्हेस्टमेंट ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला आली असेल कोणाकडून, कारण हा फ्रुटफुल पिरियड आहे. मग या पिरियडमध्ये जर तुम्हाला
ऑपॉर्च्युनिटी आली असेल एखादी, तर त्यावरती तुम्हाला एक डोळसपणे विचार करण्याची गरज आहे इन्व्हेस्ट करण्यापूर्वी, हे असं दाखवतं. आता आपण जर रिलेशनशिपचा विचार केला तर हे कार्ड एक तुमच्या नात्याची अगदी सुरुवातीची स्टेज दाखवतं. कारण मुळात तो लहान आहे, त्याने नुकती सुरुवात केली आहे आयुष्य जगायला. सो हे कार्ड तुमच्या नात्याची एक सुरुवातीची स्टेज आहे असं शो करतं. त्यावेळी तुम्ही कदाचित एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करताय त्या रिलेशनशिपमध्ये, किंवा एक तुमच्या रिलेशनशिपमध्ये एक म्हणतात ना की एक मिनिट, त्या रिलेशनशिपमध्ये एक प्रकारची असुरक्षितता म्हणता येईल, किंवा एक इंग्लिश वर्ड द्यायला झाला तर वल्नरेबिलिटी असं म्हणता येईल. एक थोडासा एक आक्रमकता जी म्हणतात ना, कारण मॅच्युरिटी नाही आहे असं. त्यामुळे कुठल्याही आणि ती एक सुरुवात आहे, त्यामुळे एखादं नातं आहे की ते हळूवार जपायला हवं, की हळूहळू फुलवत न्यायला हवं. ही जी मॅच्युरिटी आहे ना, ही या कार्डमध्ये नाही आहे. त्यामुळे थोडासा एक असुरक्षितपणा जाणवू शकतो त्या नात्यांमध्ये. दुसरं म्हणता येईल की की कुठल्याही नात्यामध्ये कमिटमेंट असते ना, की तर ती देण्याची प्रवृत्ती नाही आहे या कार्डमध्ये. कारण अनएक्सपिरियन्स व्यक्ती आहे ही. म्हणजे एक प्रकारे जी फुल इन्व्हॉल्वमेंट म्हणतात ना एक मनापासून एखाद्या नात्यामध्ये, ती नाही आहे. ती कमिटमेंट जी म्हणतात ती त्या नात्यामध्ये ही व्यक्ती देईलच असं नाही. कदाचित एक मल्टिपल रिलेशनशिपसुद्धा की एका दोन दगडावर पाय ठेवून असं तेही दाखवू शकतो. कारण त्या मनामध्ये एक मॅच्युरिटी नाही आहे तेवढं, आणि उत्सुकता आहे मेन म्हणजे सगळ्या गोष्टी पारखून बघण्याची उत्सुकता आहे या व्यक्तीला. त्यामुळे ते तशा प्रकारचं एक रिलेशन असू शकतं, किंवा एक बस एन्जॉय करा, एक दोन्ही अर्थाने सिम्पली एन्जॉय करा असं होऊ शकतं. किंवा मग एक नातं जे काही असेल या व्यक्तीबरोबर ते एक एन्जॉयबल असेल, एक फन असेल त्यामध्ये, की आनंद असेल. कारण ती व्यक्ती आनंदी आहे, जीवन जगण्याबद्दल उत्सुकता आहे. सो त्या व्यक्तीबरोबर लाईफ जगताना पार्टनरला खूप आनंदी फील होईल असं. आता हे सगळं नवीन नात्याबद्दल झालं. जर समजा ऑलरेडी एखादं नातं असेल नात्यामध्ये असतील दोन व्यक्ती आणि ही रिप्रेझेंट करत असेल, समजा एखादं एक्झिस्टिंग नातं असेल या व्यक्तीचं, तर ते फुलवत नेण्यासाठी, की त्यामध्ये आनंद निर्माण करण्यासाठी, कारण ती व्यक्ती स्वतः ही आनंदी आहे, निरागस आहे. सो ते नातं फुलवून नेण्यासाठी स्वतःहून प्रयत्न करेल, एक वेगवेगळ्या गोष्टी अटेम्प्ट करेल. हे एक बाजू आहे. दुसरं म्हणजे एखाद्या मॅच्युरिटी नाही आहे थोडी, त्यामुळे कदाचित त्यातून बाहेर पडून दुसरं काही बघण्याचे, म्हणजे एक दुसरे ऑप्शन्स बघण्याचा विचार करेल असंही हे दाखवतं. हे कार्ड असंही दाखवतं की एखादी घरातली व्यक्ती, तरुण व्यक्ती पहिल्यांदा घरातून बाहेर पडली आहे, एक प्रवास करते आहे स्वतःहून इंडिपेंडेंटली, असंही हे कार्ड रिप्रेझेंट करतं. सो साधारणतः लव्ह अँड रिलेशनशिपमध्ये आपण या गोष्टीचा विचार करतो. काही वेळा असंही होतं की तुमच्या घरी कोणतरी एखादा तरुण पाहुणा येणार आहे, असाही याचा अर्थ होतो. आणि सर्वसाधारण हेच. आता आपण पाहूया स्पिरिच्युअल रीडिंग आणि हेल्थ आणि वेलबिंगमध्ये, म्हणजे आता एक तब्येतीच्या दृष्टीने किंवा काय
कसा विचार करता येईल. एक स्पिरिच्युअलिटीचा विचार केला ना, तर ही व्यक्ती आता युनिवर्सवरती विश्वास ठेवायला निघाली. कारण तिला आता मग त्यावेळी आपण तो पुढचा अर्थ घ्यायचा की एक वर्ल्डच्या कार्ड नंतरचा, की आता ती व्यक्ती मुक्त झाली आहे सगळ्या गोष्टीतून आणि आता परमेश्वरावर तिचा विश्वास आहे, युनिवर्सवर विश्वास आहे आणि ती पुढचं मॅनिफेस्टेशन करायला मोकळी आहे. सो एक अध्यात्माच्या दृष्टीने तुमचा आता देवावरचा विश्वास, एक युनिवर्सचा विश्वास वाढत चालला आहे असं आपण सांगू शकतो. किंवा आपण असा ॲडवाईसही देऊ शकतो की तुम्ही आता बऱ्याचशा गोष्टी आयुष्यातल्या ज्या त्या नकारात्मक आहेत त्या तुम्ही आता सोडून देण्याची गरज आहे, असा आपण ॲडवाईस या कार्डला स्पिरिच्युअल ॲडवाईस देऊ शकतो. आपण असं सांगू शकतो की एक युनिवर्सवर विश्वास ठेवा. तुम्ही जितकं सरेंडर तुम्हाला करता येईल परमेश्वराकडे आणि जितकं ज्या नकारात्मक गोष्टी आहेत तुमच्या आयुष्यातल्या तेवढा तुम्ही जर बाजूला केल्या तर एक तुमचा हा जो प्रवास आहे कारण इथे परमेश्वरावरती विश्वास ठेवून हा झेप घेणार आहे. तर त्याला भीती नाही आहे की आपण खाईमध्ये पडू, कारण त्याचा विश्वास आहे तिथे. सो आपण या कार्डवरून एक स्पिरिच्युअल ॲडवाईस असा देऊ शकतो की जास्तीत जास्त तुम्ही एक परमेश्वरावरती युनिवर्सवरती विश्वास ठेवा, जास्तीत जास्त सरेंडर करा तुम्ही आणि तुमचं जे पोटेन्शियल आहे ते पुढच्या तुमच्या प्रवासासाठी जेणेकरून तुम्हाला त्याचा उपयोग होईल असं. आता आपण हेल्थच्या दृष्टीने जर याचा विचार केला ना या कार्डचा, तर तुम्ही एखादा जर चालू आजारपण असेल तर आता तुम्ही एक पॉझिटिव्ह एक तुम्हाला त्याचे चांगले परिणाम दिसून येतील. किंवा जर तुम्ही आता एखादी ट्रीटमेंट नवीन घेणार किंवा नवीन ट्रीटमेंट तुम्ही सुरू कराल, एक वेगळ्या दृष्टिकोनातून तुम्ही बघाल किंवा एक नवीन कुठल्या तरी, आता हे न्यू बिगिनिंग आहे. सो एखादी नवीन ट्रीटमेंट तुम्ही घ्याल आणि ती तुम्हाला फ्रुटफुल होईल, त्याचे तुम्हाला चांगले इफेक्ट बघायला मिळतील. किंवा आता तुमची ह्या पॉईंट, कारण ह्या कार्डचा टायमिंग आहे नाव. सो आतापासून तुमची हेल्थ एक चांगली होईल असं तुम्ही सांगता येईल या कार्डवरून. दुसरं म्हणजे हा रिस्क टेकर आहे ना, म्हणजे मागचं पुढचं न बघता रिस्क घेणारं, झोकून देणार आहे कुठल्या. त्यामुळे एखाद्या वेळी एक याचं नेचर एक काही ॲक्सिडेंट्स वगैरे, ॲक्सिडेंट प्रोन म्हणतात ना, तसं होऊ शकतं. म्हणजे त्यामुळे एक थोडंसं त्याला स्वतःलासुद्धा त्यामुळे धोका होऊ शकतो अविचाराने कुठली कृती करून, किंवा त्याच्यासोबत जर कोणी असेल तर त्यालासुद्धा त्यामुळे धोका होऊ शकतो असंही सांगता येईल. तर कुठलीही एक हाय रिस्क ॲक्टिव्हिटी असेल ना, तर तिथे त्याने मात्र जपून विचार करूनच पाऊल टाकलं पाहिजे असं आपण याला ॲडवाईस करू शकतो या काळा आलं तर. हेल्थ इश्यूचा जर विचार केला ना, तर अनएक्सपेक्टेड हेल्थ इश्यू आपण म्हणू शकतो. इनफॅक्ट या कार्डने प्रेग्नन्सी पण दाखवतात, नवीन बाळाचा जन्म असं पण दाखवतात. दुसरं म्हणजे ह्या युरेनस ग्रह आहे ना याचा, सो तो स्फोटक ग्रह आहे, त्याच्यावरती हायड्रोजनचं प्रमाण जास्त आहे, स्फोटक ग्रह. त्यामुळे एक थोडासा ऑक्युपेशन जर या कार्डचं सांगायचं झालं तर कुठले तरी प्लांट्स वगैरे असतात ना की मोठे मोठे, तिथे जॉब आपण सांगू शकतो. किंवा सोशल मीडिया सांगू शकतो, कारण त्याचे कलर्स, त्याचे जे कपडे वगैरे आहेत त्यावरून ती व्यक्ती सोशल मीडियामध्ये काम करणारी असेल, प्लांट्स वगैरेमध्ये काम करणारी असेल, त्यात टेक्नॉलॉजी किंवा पॉवर प्लांट वगैरे असतात, टेक्नॉलॉजीशी रिलेटेड जॉब असू शकतो. किंवा इलेक्ट्रिसिटीशी
त्याच्याशी रिलेटेड याचा जॉब असू शकतो, हे आपण सांगू शकतो. काही वेळा जे हेल्थ इश्यू असतात ते एखाद्या रेडिएशनमुळे जे हेल्थ इश्यू होतात ना, ते सुद्धा या कार्डने दाखवले जातात असं. कारण युरेनस आहे याचा, हर्षल ग्रह आहे म्हणून. हा जो भाग आहे ना, लेफ्ट राईट डायरेक्शन सिम्बॉलिझम, म्हणजे ती व्यक्ती डावीकडे बघते का उजवीकडे बघते आहे, हे जास्त करून कोर्ट कार्ड्सना, कोर्ट कार्ड्समध्ये काय असतं, किंग, क्वीन, पेज, नाईट यांना लागू होतं ते. कारण त्या व्यक्ती ह्या आपल्या आयुष्यावरती प्रभाव टाकणारे व्यक्ती रिप्रेझेंट करतात, किंवा मग त्या क्वालिटीज रिप्रेझेंट करतात असं. एक पर्टिक्युलर त्यांच्या क्वालिटीज आपल्यामध्ये असणार तरी किंवा मग असायला तरी हव्या, असं दाखवणारी कार्ड्स आहेत. त्यामुळे हे जे लेफ्ट राईट डायरेक्शन आहे ना, हे त्या पर्टिक्युलर कोर्ट कार्डनाच लागू आहे. दुसरं म्हणजे डायरेक्शन शोन बाय द कार्ड. आता ह्या कार्डची डायरेक्शन पूर्व आहे, हे मी तुम्हाला मगाशी सांगितलं की हा जो 0 आहे तो सूर्य रिप्रेझेंट करतो. या कार्डची डायरेक्शन पूर्व आहे आणि पूर्ण एक चैतन्य आहे या कलरमुळे, एक पॅशन दिसते. सो पूर्व सूर्य आहे यामध्ये. या कार्डची डायरेक्शन पूर्व आहे. सीझन जर सांगायचं झालं ना, आता इथे कसं माहिती आहे का, हे सगळे टॅरोट कार्ड हे सगळं वेस्टर्न ॲस्ट्रॉलॉजीवरती जास्त आधारित आहे. त्यामुळे आपण तिकडचे सीझन किंवा काही आपण इथे ॲज इट इज आणू शकत नाही, कारण ते लागू होत नाही. तिथे कर्क राशीमध्ये सूर्य वेगळ्या तारखांना जात असेल, आपल्या इथे वेगळा, कारण ते एक डिस्टन्स आहे आणि त्यामुळे फार डिफरन्स आहे. सो आपला जर एक वैदिक ॲस्ट्रॉलॉजीचा विचार केला ना, तर त्यामुळे त्यांचं जे काय नॉलेज आहे ना ते ॲस्ट्रॉलॉजिकल, ते आपल्याला ॲज इट इज आपण इथे नाही फॉलो करू शकत. सो इथे जर आपल्याला याचा सीझन सांगायचं झालं ना, तर तो आपल्याला कसं सांगता येईल मी सांगते. एक साधारणतः तुम्ही हे बघा, हा एक चार्ट तुम्हाला दाखवते. हे आपले मराठी महिने आहेत 12 आणि आपले ऋतू 6 आहेत. आता सूर्याचं भ्रमण आहे ना, तुम्हाला माहिती आहे ना की 6 महिने आपल्याकडे उत्तरायण असतं, 6 महिने दक्षिणायन असतं. मकर राशीमध्ये सूर्य गेला की एक मकर संक्रांतीपासून आपलं उत्तरायण सुरू होतं, म्हणजे दिवस मोठा असतो, रात्र लहान असते. कर्क राशीमध्ये सूर्य गेला की सूर्याचं भ्रमण सुरू झालं कर्क राशीमधून की दक्षिणायन सुरू होतं, त्यावेळी दिवस लहान असतो, रात्र मोठी असते. सो त्याप्रमाणे आपण जर ह्या महिन्यांचा विचार केला, या राशींचा विचार केला की सूर्याचं भ्रमण, आता सूर्य एका राशीमध्ये 1 महिना असतो. सो 12 राशी 12 महिने, 1 वर्ष लागतं. सो सूर्याचं भ्रमण मीन आणि मेषमध्ये असतं ना, तेव्हा आपल्या इथे वसंत ऋतू असतो, आपण इंग्लिशमध्ये स्प्रिंग म्हटलं तर, आणि ते महिने असतात चैत्र वैशाख. सो या दृष्टीने जर आपण विचार केला तर मकर आणि कुंभ या फूलची जी रास आहे ती कुंभ रास आहे. सो हा ऋतू आहे ना शिशिर ऋतू होतो, विंटर. तो सीझन आपण इथं वेस्टर्न ॲस्ट्रॉलॉजीप्रमाणे भलताच आहे, म्हणजे फॉल सीझन येतो त्यामध्ये. पण आपण या दृष्टीने आपल्या इथून वैदिक ॲस्ट्रॉलॉजीप्रमाणे बघायचा तर हा शिशिर ऋतू येतो आणि तो मराठी महिना माघ फाल्गुन. आता काय होतं, एखाद्या गोष्टीचं, आता हे तुम्हाला कार्ड आलं, तुम्ही एखादा प्रश्न केला असेल की मला एक जॉब ऑपॉर्च्युनिटी कधी येईल, तर ॲक्च्युली ह्या कार्डचं टायमिंग काय आहे, नाव आत्ता या क्षणी. पण ते उत्तर ना एकदम म्हणजे प्रॅक्टिकल वाटत नाही. जॉब ऑपॉर्च्युनिटी किंवा ह्या अशा प्रश्नांना ते अगदी प्रॅक्टिकल वाटत नाही. म्हणजे आता तो पिरियड पोटंट असेल असं तुम्ही सांगू शकता, पण तुम्ही एक ऑप्शन म्हणून तुम्ही हेही सांगू शकता की आता हे फूलचं कार्ड आहे, फूलची रास कुंभ आहे, तर कुंभ राशीमध्ये सूर्य कधी असतो. तुम्ही पंचांग बघितलं ना तर त्यावेळी तुम्ही बघू शकता की कुंभ राशीमध्ये साधारणतः फाल्गुन महिन्यामध्ये असणार, म्हणजे कोणत्या तारखेपासून कोणत्या तारखेपर्यंत 1 महिना असणार कुंभ राशीमध्ये तो. मग तो जो पिरियड आहे ना, त्या पिरियडमध्ये तुम्हाला एक जॉब ऑपॉर्च्युनिटी चांगली येऊ शकते असं. सो आता हा चार्ट मी तुम्हाला प्रत्येक वेळी दाखवीन एक साधारणतः.
म्हणजे जसं जसं आपण एक कार्ड जे रिप्रेझेंट करतो त्याप्रमाणे. सो या कुंभ राशीवरून या कार्डचं शिशिर ऋतू किंवा हे विंटर हा सीझन येतो. आता हा आपला पॉईंट आहे की मून फेजेस शोन बाय द कार्ड. मग मून फेजेस कसं सांगायचं. आता ही कार्ड्स आहेत ना सगळी यांना कुठलं ना कुठलं तत्व लागू आहे. तसं या कार्डचं तत्व आहे वायू तत्व. सो मून फेजेस आहेत ना या वायू तत्वांप्रमाणे आहे. जसं मी तुम्हाला इथं दाखवते. आता हे सगळे 11 म्हणजे तत्व आहे ती. फायर, अग्नी, जल, वायू आणि पृथ्वी. मग प्रत्येकाची ही मून फेज आहे. फायर साईन असेल किंवा अग्नितत्व असेल तर न्यू मून, नवीन चंद्र एक. आणि वॉटर जल साईन असेल, जलतत्व असेल तर वॅक्सिंग मून म्हणजे जो चढती वाढती चंद्रकोर आहे ना ती. वायू साईन असेल म्हणजे एअर इलेमेंट तर फुल मून, पूर्णचंद्र ही मून फेज आहे. आणि पृथ्वी असेल तर वॅनिंग क्रिसेंट म्हणजे एक तसं कृष्ण पक्षातली चंद्राची कोर कशी असते की चंद्र कमी कमी होत जातो, ती कोर लहान लहान होत जाते, ती वॅनिंग क्रिसेंट ती फेज आहे. म्हणजे हा जवळपास हे जे पृथ्वी तत्व आहे ना हे ते कृष्ण पक्षातले दिवस असं म्हणता येईल. आणि हे जलतत्व आहे ना हे कृष्ण पक्षातले. आणि न्यू मून म्हणजे पूर्ण नव्याने जेव्हा चंद्र दिसतो आकाशात तो दिवस. आणि फुल मून म्हणजे पूर्ण चंद्राची हे दिसते आकृती तो फुल मून. हे असं आपण आता हा चार्ट जर तुम्ही कुठे लिहून घेतलात तर आता प्रत्येक वेळी तुम्हाला वेगळं काय सांगायचं नाही. फक्त इलेमेंट बघायचं आणि ही मून फेज आहे. त्या कार्डचं इलेमेंट काय आहे ह्याचं एअर आहे. सो एअर म्हणजे फुल मून फेज. इनफॅक्ट टायमिंगसुद्धा तुम्ही सांगू शकता याप्रमाणे. ह्याची कुंभरास आहे. कुंभरास म्हणजे शिशिर ऋतू. मग तो कुठल्या महिन्यामध्ये, फाल्गुन महिन्यामध्ये कुठल्या तारखांना आहे, मग त्या दरम्यान फुल मून कधी आहे. मग म्हणजे एक थोडीशी त्यामध्ये ॲक्झॅक्ट एक आपल्याला तो पिरियड कळू शकतो ह्याच्याप्रमाणे. डिकॅन्स जे आहेत ते याला लागू नाही आहेत. हे मेजर अर्कानाला नाही, ते मायनर अर्कानाला लागू आहेत. त्यामुळे डिकॅन इथे आता शिकण्याचा प्रश्नच येत नाही. ओके. नंबर ऑफ ऑकरन्सेस इन द रीडिंग तर यामध्ये ते सुद्धा मायनर अर्कानाला लागू आहेत. कारण इथे फूल अख्ख्या डेकमध्ये एकच फूल आहे, तो पुन्हा पुन्हा येण्याचा प्रश्न येत नाही. सो जसं मायनर अर्कानामध्ये 4 सूट असतात, 4 मग एस असतात, 4 किंग असतात, 4 क्वीन असतात, ते रिपीट होऊ शकतात स्प्रेडमध्ये. पण हे फूल एकच आहे. हे सगळे मेजर अर्काना कार्ड्स हे एकच आहेत एक. सो हा पॉईंट यांना लागू होत नाही. सो ओव्हरऑल आता आपण ह्या लिस्टप्रमाणे सगळा पोर्शन आज बघितला. तुम्ही पुन्हा पुन्हा बघा हा व्हिडिओ, एखादा डाउनलोड करा आणि पुन्हा इथं ऐका की काही गोष्टी आहेत त्या बरोबर लक्षात राहतील असं. सो आज आपण फूल शिकलो आहे. उद्या आपण मॅजिशियन बघू पुढच्या लेक्चरला. सो आवडलं असेल तुम्हाला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पुढच्या लेक्चरला नक्की अटेंड राहा. बाय. थँक्यू.